हॅलो. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. आणि मनापासून कळकळीने आपणा सर्वांना विनंती करते की आजचं सेशन मे बी तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. ज्यांना खरोखरच एक्स्ट्रा इन्कम सोर्सची गरज आहे किंवा आता कुठलाच इन्कम सोर्स नाहीये आणि मला पैशांची गरज आहे, तर आजच्या सेशन मधून नो डाऊट तुम्हाला शिकायला तर मिळणारच आहे. तो अप्रोच पण प्लीज मध्येच कुणी तुमचे ऑडिओ सुरू करू नका किंवा स्क्रीन शेअर करू नका. डिस्टर्ब होतंय मला. पुन्हा पहिल्यापासून रेकॉर्डिंग ती सुरू करायला लागली है ना, कारण बरीच लोक जी आहेत आपल्याकडे ते रेकॉर्डिंगच्या भरोशावर असतात, त्यांना वेळ मॅच होत नाही. ठीक आहे. आणि इथे सेशन सुद्धा डिस्टर्ब होतं, तर प्रत्येकाने ना स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे की मध्येच कुणी आपला ऑडिओ व्हिडिओ सुरू करणार नाही. सॉरी, व्हिडिओ तर तुम्ही सुरू करा. ठीक आहे. तर छान एक नवीन विषय मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. खास या विषयाची मागणी होती. काही महिन्यापूर्वी एक खूप मोठी हीलर व्यक्ती, जी आधीपासून हीलर आहे, म्हणजे मी या क्षेत्रात असल्यापासून हीलर आहे, तर त्यांनी खूप वेळेला मला या सॉल्टची डिमांड केली होती, मागणी केली होती. आणि त्या सर्व दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. मग आपण ते सॉल्ट लॉन्च केलं आणि त्यानंतर बऱ्याच क्लायंटला ते दिलं. रेकीच्या क्लासमध्ये एनर्जी एक्सचेंज ज्यांनी शेअर केला होता त्यांना गिफ्ट म्हणून, बोनस म्हणून बाय कुरिअर ते पाठवण्यात आलेलं होतं. त्यानंतर पर्सनली काही क्लायंटने हे सॉल्ट घेतलं आणि त्याचे भरपूर पॉझिटिव्ह फीडबॅक आपल्याकडे आहे. तर आत्ता मी तिथे लाईव्ह मध्ये ते दाखवणार नाहीये, कारण बघा रिझल्ट कसे असतात, तर तुम्ही कुठली गोष्ट घेतायत, पुढे ऍक्शन किती घेतायत तुम्ही, त्यावर ते डिपेंड करतात. तुम्ही फक्त सगळ्या विषयांची माहिती घेतायत पण ऍक्शन काहीच नाहीये, तर मग उपयोग नाहीये है ना. तर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये बरेच लोक फार पूर्वीपासून आहात, तर ग्रुपमध्ये मी सॉल्टचे जे रिझल्ट्स आहेत ते शेअर केलेले होते. व्हॉट्सअपवर लिहून पण होते आणि व्हिडिओ फीडबॅक पण आहेत सॉल्टचे आपल्या युट्यूब चॅनलला. ओके. त्यानंतर मागच्या आठवड्यात एक ताई इथे घरी येऊन माझ्याकडून सॉल्ट घेऊन गेल्या विक्रीसाठी. एक्झिबिशन मध्ये त्यांनी विक्रीसाठी ते ठेवलं आणि त्यांचा मला परवा रात्रीच मेसेज आलेला आहे. त्याचा स्क्रीनशॉट अजून मी ग्रुपमध्ये शेअर नाही केलाय, कारण इथेही सुरू होते सेशन्स कंटिन्यू. तर त्यांचं असं म्हणणं आहे की स्टॉलवर सॉल्टला खूप जास्त मागणी आहे. जेवढे त्यांनी नेले होते विक्रीसाठी त्याची सुद्धा विक्री झालेली आहे है ना. तर का हे असं का सुरू आहे, सॉल्टला इतकी मागणी का आहे? हे सॉल्ट म्हणजे हे मीठ रिझल्ट कसे काय देत आहे, काय आहे त्याचं सिक्रेट, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आज आपण जस्ट माहिती घेणार आहोत या सगळ्याबद्दल. आणि त्याच्यानंतर पुढे आपला 5 ते 7 दिवसांचा कोर्स असणार आहे. इन डिटेल एक दीड तास असा तो आपला कोर्स असणार आहे, 5 ते 7 दिवसांचा. तर बघा, एका मिठावर इतके दिवस जर कोर्स होऊ शकतो आणि जस्ट ही बरणी बघा सॉल्टची, तर ही जवळपास 1,500 रुपयाला विक्री होते. आता सुरुवातीला काही लोकांना काय वाटलं होतं की काही डिमांड होती म्हणून ऍप मध्ये आपण कोर्स टाकला सॉल्टचा. ठीक आहे. पीडीएफ स्वरूपात टाकला. लाईव्ह आज पहिल्यांदाच घेते आहे आणि आज वेबिनार घेते. तर काही जणांना मे बी असं वाटलं होतं त्यावेळेला की सॉल्ट म्हणजे काय, तर आपली आई, आजी, पणजी जी आपल्या घरात करायची, नजर उतरवायची, तेच हे मीठ आहे असं काही जणांना वाटलं होतं. आणि त्यांनी त्या ऍप मधून डायरेक्ट कोर्स घेता घेता ते थांबले होते. पण तसं नाहीये है ना. तसं जर असतं तर कुणी काय एवढी जास्त फी घेऊन तुम्हाला ती रेसिपी दिली असती ना. हे तर सगळ्यांना माहिती ना, नजर उतरवतं त्या आपल्या समुद्री खडेमिठाने है ना. सो आपल्याला बघायचंय की नक्की हा प्रकार आहे काय, मार्केटमध्ये याची डिमांड का इतकी आहे, असं काय आहे याच्यामध्ये, आणि एवढे जास्ती पैसे लोक याच्यासाठी का मोजतायत. तर तुमच्यापैकी ज्यांना खरंच इन्कम सोर्सची गरज आहे, ज्यांना मार्केटमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचंय,
ज्यांना आपल्या लाईफ पर्पजवर काम करायचं आहे की नाही, मी कशासाठी आहे, तर मी कुणाला तरी माझ्या सर्व्हिसमधनं त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करणार आहे आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले लोकांचे, माझ्या आजूबाजूच्या लोकांचे, तर मला समाधान लाभणार आहे आणि आपोआपच त्यातनं मला पैसे मिळणार आहेत, है ना. सो बघा, मॅजिकल सॉल्ट किंवा हिलिंग सॉल्ट किंवा रेमेडियल सॉल्ट म्हणजे काय, तर मीठ. आता तुम्ही मला सांगायचंय की आपण मीठ घरात कुठे कुठे वापरतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये, सांगा बरं. आणि ज्यांना खरंच पुढे काम करायचं आहे ना, तर त्यांनी प्लीज आपले व्हिडिओ सुरू करा. जर तुमचा व्हिडिओ सुरू असेल तर तुम्ही इथे प्रेझेंट आहात, है ना. नाहीतर मग तुमचाही टाइमपास होतोय, माझाही होतोय. तर मग असं करू नका की तुम्हाला जर काहीतरी अचीव करायचं असेल लाईफमध्ये तर अटेंटिव्ह राहा. जर तुमचा व्हिडिओ सुरू असेल तरच तुम्ही अटेंटिव्ह राहू शकतात, नाहीतर बॅक स्क्रीन आपलं काहीतरी काम सुरू असतं. 100% आपण इथे जर दिले नाही तर आपल्याला आउटपुट पण मिळणार नाही. येस, स्वयंपाकात आपण वापरतोच, फरशी पुसायलाही वापरतो. अजून परत आपण मुलांची नजर उतरवताना वाचतो, वापरतो. मुलांची नजर उतरवताना अजून, आणि घरामध्ये कोपऱ्यांमध्ये किंवा बाथरूम मध्ये पण आजकाल सांगतात ना की ठेवा, येस, तिथे पण वापरतो. ओके, ठीक आहे. म्हणजे एकतर ज्या वेळेपासून आपण अन्न शिजवून खायला लागलेले आहोत, है ना, जेव्हापासून माणूस अन्न शिजवून खायला लागलेला आहे तेव्हापासून स्वयंपाकामध्ये मीठ वापरलं जातंय, बरोबर आहे. हे झालं आपलं फूड इनटेक. त्याशिवाय आपल्या ज्या जुने लोक होते, है ना, आजी आजोबा किंवा पणजी, आपली आई, किंवा काही ठिकाणी आजकालच्या आपली जनरेशन सुद्धा काय करतो, आपण लहान मुलांची मिठाने नजर उतरवतो, बरोबर आहे. अजून काय करतो, तर फरशी पुसताना पाण्यात टाकतो. अजून काय करतो, कोपऱ्यांमध्ये स्प्रिंकल करतो किंवा टॉयलेट बाथरूम मध्ये एका काचेच्या वाटीत तिथे मीठ ते ठेवलं जातं, बरोबर आहे. का, व्हाय, हे सगळं का करतो आपण, याच्या मागचं रिझन काय आहे. स्वयंपाकात मीठ का ऍड करतात, चव वाढवायला स्वयंपाकाची. हा, तर आपल्याला अन्नाची चव त्याने मिळते, है ना. एक टेस्ट येते. विदाउट सॉल्ट आपण ते जेवण नाही जेवू शकत, है ना, नाही आवडत आपल्याला. टेस्ट साठी आपण स्वयंपाकात वापरतो. अजून काय रिझन आहे स्वयंपाकात वापरण्याचं. स्वयंपाकात कुठलं मीठ वापरतो आपण, आयोडाइज्ड. आयोडाईज, है ना, ज्याच्यात आयोडीनचं प्रमाण आहे आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक आहे. सो आयोडाईज जे मीठ आहे, है ना, तर ते स्वयंपाकात वापरतो. पण ते मीठ फक्त तिथेच वापरलं जातं, इतर ठिकाणी कुठेही वापरलं जात नाही. म्हणजे जे आपण बघणार आहोत या कोर्सच्या माध्यमातून, हिलिंग किंवा रेमेडियल किंवा मॅजिकल सॉल्ट, तर आयोडाइज सॉल्ट जे आहे, मीठ जे आहे, ते फक्त आपण स्वयंपाकात वापरतो, इतर ठिकाणी वापरत नाही. आता इतर ठिकाणी जे आपल्याला वापरायचे आहेत असे कुठले सॉल्ट तुम्हाला माहिती आहेत, एनी गेस, माहिती कोणाला. एक जाडं मीठ आपण पाण्यात टाकून पाय दुखत असेल तर ठेवतो ना. येस, खडा मीठ म्हणतो आपण त्याला, किंवा खडे जाड मीठ मीठ म्हणतो. म्हणतो किंवा समुद्री मीठ म्हणतो. ते हा. समुद्राच्या पाण्याची ज्या वेळेला वाफ होते त्यावेळेला ते इव्हॅपोरेशन होऊन त्या प्रोसेसमध्ये ते ऍज इट इज आपल्याला जे क्षार शिल्लक असतात, अवेलेबल असतात, तर ते आहे आयोडाईज, सॉरी, समुद्री मीठ किंवा खडे मीठ आपण त्याला म्हणतो, किंवा जाड मीठ म्हणतो. आणि तेच मीठ आपण कशासाठी वापरतो, नजर उतरवण्यासाठी, नजर किंवा आपल्या उतरवायला. घरामध्ये ते स्प्रिंकल करण्यासाठी, किंवा आपल्या टॉयलेट बाथरूम मध्ये एका बाउल मध्ये ते आपण ठेवत असतो. पण का ठेवतो, अशी कुठली त्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे. मीठ जे आहे ते सगळे निगेटिव्हिटी ऑब्झर्व करतं. येस, तर नॅचरल फॉर्म मध्ये नैसर्गिकतः त्या मिठामध्ये निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता आहे, प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे,
बऱ्याचदा आपले पूर्वज आपल्याला सांगतात की जसं नजर उतरवतात है ना, बाळ किरकिर करत असेल किंवा मोठे लोक सुद्धा काही हेल्थ इश्यू आहे, डोकं जड झालंय, खूप औषधी केली, खूप काही टेस्ट केल्या, मेडिकल टेस्ट केल्या, पण आजाराचं निदान होत नाही, त्यावेळेला ते आपल्याला काय सांगतात की मिठाने नजर उतरवून घ्या, म्हणजे ऑरा क्लीन करा, है ना. ऑरा क्लीन करायला आपल्याला सांगतात, कारण त्या मिठामध्ये ती क्षमता आहे की आपल्या ऑराच्या भोवती हे मीठ ज्या वेळेला असं केलं जातं हातात घेऊन आणि नंतर ते पाण्यात टाकून दिलं जातं, ते पाणी बाहेर टाकून दिलं जातं, त्यावेळेला ते मीठ काय करतं, आपल्या ऑरामधली सगळी निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करतं आणि मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला हे फील होतं, आपल्याला दिसून येतं की त्या बाळाची किरकिर थांबलेली आहे, चिडचिड थांबलेली आहे, ताप उतरलेला आहे, है ना. ज्या वेळेला ताप येतो त्यावेळेला आपण काय करतात, मिठाचं पाणी घेतात. कुठलं मीठ वापरतात? स्वयंपाकातलं आयोडाईज वापरतात की खडे मीठ वापरतात? आयोडाइज्ड. तेच तर चुकतं. मग बऱ्याचदा आपल्याला काय होतं की अरे मी तर मिठाच्या पाण्याचा शेक घेतला, मी तर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, मी बकेटमध्ये मिठाचं पाणी घेतलं, पण माझा पाय दुखायचा राहिला नाही किंवा मला रिलीफ नाही मिळाला, मला रिलीज नाही झाली माझी जी बॅड एनर्जी होती. तर असं का होतं? कारण कुठल्या हिलिंग प्रोसेसमध्ये कुठलं मीठ वापरायचं आणि मिठाचे प्रकार तरी कुठले आहेत ते आपल्याला माहिती नाही, है ना. सो जे आयोडाइज मीठ आहे, ज्याला आपण टाटा मीठ म्हणतो, है ना, बारीक जे येतं पांढरं शुभ्र, जे आपण स्वयंपाकात आपल्या अन्न पदार्थांमध्ये वापरतो, ते फक्त तिथेच वापरलं जातं. त्याच्याशिवाय जर तुम्ही कुठेही हिलिंग मध्ये वापरत असाल, जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की मिठाच्या पाण्यात पाय बुडवून बसा, तुम्हाला रिलॅक्स वाटेल, अंग जर दुखत असेल, अनइझी फील होत असेल, तर तुमचं ते हिलिंग होईल. पण आपण ते करतो आणि म्हणतो काय वेडा आहे, काय वेडी ती बाई, काहीही सांगत असते, कुठं काय फरक पडला, है ना. तर एक गोष्ट असते आपली इंटेन्शन, बिलीफ, आणि दुसरं गोष्ट असते की आपण ते मीठ चुकीचं घेतलंय, ते मीठ घ्यायचंच नव्हतं, है ना. हे असतं. मग आता मिठाचे प्रकार आपल्याला बघायचे. एक आपण बघितलं आयोडाईज, जे आपल्या स्वयंपाकात वापरलं जातं. दुसरं आपण बघितलं समुद्री मीठ, खडे मीठ, जाड मीठ, जे आपण नजर उतरवण्यासाठी किंवा घरात स्प्रिंकल करताना वापरतो, टॉयलेट बाथरूम मध्ये ठेवतो किंवा ताप आल्यानंतर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या घेतो. ओके. त्याची प्रॉपर्टी काय आहे? नैसर्गिक गुणधर्म त्यात आहे निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करण्याचा. पण अजूनही मिठाचे काही प्रकार आहेत, आपण ते आता बघणार आहोत. आता कुणाला माहितीये मिठाचे कुठले प्रकार आहेत? मी आता स्क्रीन शेअर करते. क्लास मधल्या पीडीएफ मध्ये वाचलेलं रॉक सॉल्ट, हिमालयन सॉल्ट आणि एप्सम सॉल्ट. येस, तर तुमच्यापैकी काही लोकांनी आपला तो कोर्स तिथून घेतलेला आहे ऍप मधून आणि ते प्रकार तुम्हाला माहिती आहेत. ओके. पण तो कोर्स आणि आजचा कोर्स याच्यात काय फरक आहे, तर हे पण तुम्हाला हे सेशन संपता संपता लक्षात येईल. ओके. तर बघा, आता मी तुमच्या समोर एक स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसते का तुम्हाला? मॅम, पण आता स्वयंपाकामध्ये आपण जो पिंक सॉल्ट वापरतो ना, हिमालयन सॉल्ट म्हणून येतो, तो चालतो का वापरलेला? येस येस, त्यावर पण बोलू आपण. एक मिनिट, मला स्क्रीन शेअर करू. मला कुणीतरी सांगा, स्क्रीन दिसते का? येस, दिसते आता. ओके ना, दिसते ना आता? दिसते, दिसते मॅम. येस. ओके. ठीक आहे. तर कल्चरल सिग्निफिकन्स काय आहे, तर खूप प्रकारच्या
ज्या ट्रॅडिशन्स आहे, परंपरा आहे, तिथे सॉल्टचा उपयोग होतो. कशासाठी होतो? येस, स्पेस क्लीन करण्यासाठी, किंवा जसं आपण म्हटलं ऑरा क्लीन करण्यासाठी, किंवा एखादा ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूची निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. विका म्हणून जे काही रिलिजन आहे, असं एक रिलिजन आहे विका, की ज्या ठिकाणी कसे लोक आहेत, मॉडर्न आहेत, पण नॅचरल एनर्जीच्या सोबत ते राहतात, 5 इलेमेंटच्या सोबत ते राहतात, आणि अर्थ इलेमेंट मधून मिळणारं जे सॉल्ट आहे ते रिच्युअलमध्ये प्रत्येक ठिकाणी वापरतात, त्याचं स्मजिंग करतात किंवा स्प्रिंकलिंग करतात. तसंच हुडू एक रिलिजन आहे. असं रिलिजन आहे की जे आफ्रिकन आणि अमेरिकन लोक आहेत, साऊदर्न युनायटेड स्टेट मधली, तर त्यांनी डेव्हलप केलेली ही एक हिलिंग स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे हुडू. आणि तिथे सुद्धा प्रोटेक्शनसाठी किंवा इव्हिल स्पिरिट पासून संरक्षण मिळावं त्यासाठी सॉल्टचा उपयोग केला जातो. जापनीज ट्रॅडिशनमध्ये सुद्धा प्युरिफिकेशनसाठी, किंवा आपण रेकी, बऱ्याच लोकांना माहिती आहे, रेकीमधून आहेत खूप जण हिलर आहेत है ना. सो रेकीमध्ये पण प्रत्येक वेळेला आपल्याला ऑरा क्लीन करण्यासाठी किंवा क्रिस्टल चार्जिंगसाठी जापनीज मेथडमध्ये हे वापरायला सांगितलेलं आहे. आपण आपली इंडियन मेथड पण पाहिली की खूप पूर्वीपासून नजर उतरवण्यासाठी किंवा ताप आला तर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आपण ठेवतो. सो इंडियन कल्चरमध्ये सुद्धा आहे. आणि इतरही आपण काही कल्चर बघतोय की मीठ कोण कोण लोक वापरतात. अगदी काही बघणार आहोत आपण 4-5 गोष्टी. ठीक आहे. जर्मनीमध्ये सुद्धा वापरलं जातं, स्कॉटलँडमध्ये, आयर्लंडमध्ये वापरलं जातं की जे बिटर चन्स अँड लाईव्हस्टॉक फ्रॉम विचेस, म्हणजे जी बाधा म्हणतो आपण है ना, बाधा आहे, करणी आहे, तर तिथून संरक्षण करण्यासाठी. In many culture, it was believed that lending salt to neighbors or anyone will bring bad luck and affects the prosperity of the family. जर प्रॉस्परिटीवर, आपल्या समृद्धीवर काहीतरी म्हणजे अडथळे येतात आपल्या लाईफमध्ये प्रत्येक वेळेला, की आपल्याला समृद्धी नाही मिळत कुठल्याच पद्धतीची, मानसिक सुख असेल, शारीरिक असेल, आरोग्याशी संबंधित असेल किंवा पैशांशी संबंधित असेल, नेहमी बॅड लक आपल्या सोबत असतं है ना. तर ते काढून टाकण्यासाठी आयरिश लोक सुद्धा सॉल्ट घेऊन प्रेयर करतात, हील करतात, उपचार करतात. फेरीज म्हणजे बाधा वगैरे झालेली असं म्हणतात ना, त्या ठिकाणी. ठीक आहे. स्पिलिंग सॉल्ट वॉज सीन ॲज साइन ऑफ बॅड लक. तर बऱ्याच वेगवेगळ्या कल्चरमध्ये सॉल्ट हे कशासाठी वापरलं जातं, तर वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या लेव्हलची निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्यासाठी, बॅड लक काढून टाकण्यासाठी. तर असं नाहीये की हे काय नवीन आलं आहे आता, तर हे नवीन काही नाहीये, हे जुनंच आहे. आणि हे जुनं नव्याने काय येतंय ते पण आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. ओके. आता स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स काय आहे, की आध्यात्मिक याचं महत्व काय आहे, तर प्युरिफिकेशन आणि क्लिनिंगसाठी मिठाचा वापर होतो. त्याच्यानंतर प्रोटेक्शनसाठी वापरलं जातं. सिम्बॉलिझम, तर रिप्रेझेंट पॉवर ऑफ द सी, वॉटर इलेमेंटची पॉवर दाखवण्यासाठी मीठ वापरलं जातं. अध्यात्मामध्ये बऱ्याच ठिकाणी मिठाचा उपयोग होतो. पोटलीमध्ये बांधून ठेवा असं बऱ्याच वेळेला पूजा वगैरे काही असतात, वेगवेगळे रिच्युअल्स असतात, तिथे सांगितलं जातं. ठीक आहे. आता बघा, स्क्रीन दिसते ना तुम्हाला, सॉल्टचे टाईप, मिठाचे प्रकार कुठकुठले आहेत. कोशर सॉल्ट, सी सॉल्ट, डेड सी सॉल्ट, सेल्टिक सॉल्ट, ब्लॅक इंडियन सॉल्ट, रेड हवाईयन सॉल्ट, हिमालयन पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट अँड इप्सम सॉल्ट. इतके प्रकार आहेत. आता मला सांगा, कुणाकुणाला हे प्रकार माहिती होते? नव्हते माहिती? तर हे सगळे प्रकार आहेत मिठाचे. आता आपला जो 5 ते 7 दिवसांचा कोर्स असणार आहे, तर या सगळ्या प्रकारामधून कुठलं मीठ कधी वापरायचं, किती वापरायचं, कसं वापरायचं, ते वापरताना कुठकुठल्या पद्धती आहेत,
ते वापरताना काय करायचं आणि काय करायचं नाही हे सगळं आपण बघणार आहोत. तर इथले जे सॉल्ट स्क्रीनवर दिसत आहेत तर ते कुठले वापरले जातात, कुठले वापरले जात नाही. आता एक असेल की पैशांचा प्रॉब्लेम आहे, की आम्ही खूप प्रयत्न करतो पण मनी आमच्याकडे अट्रॅक्ट होत नाही. मग तिथे कुठलं सॉल्ट वापरायचं? एक प्रॉब्लेम आहे रिलेशनशिपचा. मी तर खूप छान वागते, बोलते सगळ्यांशी, सगळ्यांची मनं जपते, पण माझ्यासोबत नेहमी काय होतं? कॉम्प्लिकेशन्स होतात, वाद होतात, मिसअंडरस्टँडिंग्स होतात, रिलेशन खराब होतात. मग ह्या रिलेशनशिपसाठी कुठलं सॉल्ट वापरायचं? तर हे असणार आहे. ठीक आहे. आणि फक्त मीठ उपयोगी नाहीये, म्हणजे फक्त मीठ नाही वापरत आपण. हे जे आहे ना, याच्यात फक्त मीठ नसतं, तर वेगवेगळे प्रकार मिठाचे आहेत. त्यासोबत काही इसेन्शियल ऑइल्स आहेत, काही हर्ब्स आहेत. मग कुठलं इसेन्शियल ऑइल कुठे वापरायचं? इसेन्शियल ऑइल म्हणजे काय? फ्रॅग्रन्स ऑइल म्हणजे काय? कुठल्या इसेन्शियल ऑइलची फ्रिक्वेन्सी काय आहे? याचा सगळ्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर आता ही स्लाइड तुम्ही बघितली की काय काय आहे, प्रकार कुठले आहेत. आता एक एक प्रकार जो आहे त्याचा आपण अभ्यास करू. आता टेबल सॉल्ट काय असतं? तर टेबल सॉल्ट म्हणजे रिफाईन आणि प्रोसेस सॉल्ट जे असतं प्युअर सोडियम क्लोराईड, आयोडाइज नमक ज्याला आपण म्हणतो, जे आपण कुठे वापरतो? डे टू डे लाईफमध्ये, आपल्या फूडमध्ये, आपल्या कुकिंगमध्ये, है ना. आणि काय करतं? तर आपल्या शरीरामध्ये आयोडीनची मात्रा वाढवण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी. पण हे मीठ काय करतं? इट सपोर्ट्स थायरॉइड हेल्थ. कुणाला सपोर्ट करतं हे? थायरॉइड वाढण्यासाठी. सो अनेकदा तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही ज्या वेळेला डॉक्टरकडे जातात त्यावेळेला डॉक्टर आपल्याला काय सांगतात? की सेंधा नमक, सेंधव मीठ वापरायला सुरुवात करा, सांगतात की नाही? वापरून बघा. मी 2014 पासून टाटा मीठ जे म्हणतो आपण, आयोडीन जे मीठ आहे तर ते पूर्ण बंद आहे आणि सेंधे नमकच वापरते आहे पूर्ण सगळ्या स्वयंपाकामध्ये. तर थायरॉइड ड्युरिंग प्रेग्नन्सी बऱ्याच लेडीजला डिटेक्ट होतो आणि आफ्टर डिलेव्हरी तो जातो सुद्धा अनेकींचा. पण त्या प्रेग्नन्सीमध्ये जर आपण ते टॅबलेट्स वेळेवर नाही घेतल्या, काही गोष्टी नाही पाळल्या, तर आफ्टर डिलिव्हरी तो थायरॉइड तसाच राहतो आणि पुढे वाढत सुद्धा जातो. पण जसं बऱ्याच लेडीजला होतं तसा मला सुद्धा डिटेक्ट झालेला होता आणि मी हेच मीठ वापरते. कुठलं? सेंधव मीठ. तर तो आता थायरॉइड नाहीये, है ना. सो ज्यांना थायरॉइड असेल त्यांनी लगेचच ते मीठ वापरणं बंद करा, आयोडाइज मीठ. ठीक आहे. पुढचं आहे कोशर सॉल्ट. आता कोशर सॉल्ट काय आहे? याचं काम काय आहे? तर आपल्या बॉडीमधलं जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे ते मेंटेन करण्याचं आणि आपल्या नर्वस सिस्टीमचं जे फंक्शन आहे ते वेल ठेवण्याचं, नर्वस सिस्टीम, मेंदूमधले जे नर्व्स आहेत ती सिस्टीम बॅलन्स ठेवण्याचं काम केलं जातं. अजून हे कुठे वापरलं जातं माहितीये? कॉमन ॲडिटिव्ह सच ॲज आयोडीन. याच्यामध्ये आयोडीनची मात्रा नाही. पण कोशर सॉल्ट हे मेनली अमेरिकेमध्ये सापडतं किंवा अशा ज्या 5 स्टार हॉटेल आहे की तिथे नॉनव्हेज जास्ती लोक खायला येतात, त्यांना ते स्टोअर करावं लागतं, किंवा अशा काही कंट्रीज आहेत तिथे नॉनव्हेज जास्ती खाण्यात वापरलं जातं आणि ते नॉनव्हेज जे आहे ते खूप जास्त वेळ तसंच राहावं, ते खराब होऊ नये. कारण त्यातलं एक्स्ट्रा मॉइश्चर जर बाहेर आलं तर काय होतं? कुठलंही फूड खराब होतं, बुरशी येते, है ना, ते सडतं, ते नासतं. तर असं होऊ नये म्हणून कोशर सॉल्ट वापरलं जातं. तर आपल्याला पण बॉडीमध्ये जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे तर त्याची मात्रा कमी व्हावी, ते मेंटेन राहावं, त्यासाठी कोशर सॉल्ट वापरलं जातं. ठीक आहे. नॉनव्हेजमध्ये मॉइश्चर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर हे आहे सी सॉल्ट. नॅचरल सॉल्ट आहे. सी वॉटर इव्हॅपोरेट झालं, बाष्प झालं की त्यानंतर ते आपल्याला मिळतं.
याच्यामध्ये प्रोसेस तशी काहीच नसते, शक्यतो काही नसते. त्याच्यामुळे ह्या सॉल्टमध्ये काय आहे, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम याचं प्रमाण, ह्या मिनरल्सचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. म्हणून त्याच्यात हिलिंग प्रॉपर्टीज पण आहे, कारण ते नैसर्गिक आहे है ना. त्यानंतर आहे ब्लॅक इंडियन सॉल्ट किंवा ज्याला आपण म्हणतो काला नमक है ना. तर आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये किंवा स्वयंपाकामध्ये परंपरेने आपल्याला हे मीठ वापरण्याचा सल्ला दिला जातो. हिमालयन जो भाग आहे, हिमाचल किंवा हिमालय हा जो भाग आहे त्या ठिकाणी हे आपल्याला मिळतं, किंवा पाकिस्तानमध्ये आहे तर याला लाहोरी नमक असं सुद्धा म्हणतात. काला नमक, लाहोरी नमक किंवा ब्लॅक इंडियन सॉल्ट. ओके. The salt is first mined as Himalayan salt, then heated with herbs and charcoal to turn it in dark and give unique aroma. एक वेगळी टेस्ट आहे बघा त्याला, एक युनिक अरोमा आहे ना. सो हा अरोमा कसा येतो त्यामध्ये, तर त्यात काही हर्ब्स असतात आणि त्याला हीट केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आहे ब्लॅक हवाईयन सॉल्ट किंवा लावा सॉल्ट. पॅसिफिक ओशन जो आहे, हवाई हा जो प्रांत आहे, आइसलँड आहे, रिजन आहे, तर तिथल्या पॅसिफिक ओशन एरियामधून जे सॉल्ट मिळतं, मीठ मिळतं, त्याला ब्लॅक हवाईयन सॉल्ट किंवा लावा सॉल्ट म्हणतात. याला सुद्धा काय केलं जातं, इट इज इन्फ्यूज विथ ऍक्टिव्हेटेड चारकोल फ्रॉम व्होकॅनिक लावा विच गिव्स इट इज रिच ब्लॅक कलर अँड डिटॉक्स क्वालिटीज. कुठली क्वालिटी आहे यात, डिटॉक्स क्वालिटी आहे. म्हणजे आपण आता मागचं आपलं एक सेशन सध्या सुरू आहे रात्री 9 वाजेचं, त्याच्यात आपण डिटॉक्स बघितलं, बॉडी डिटॉक्स कशी करायची, प्राणायाम थ्रू है ना. बरेच वेगवेगळ्या थेरपीज असतात. काही थेरपीज मध्ये आपल्याला इंटेक, लिक्विड इंटेक घ्यायला सांगतात. वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक ज्यूस असतात, किंवा ओनली ताक, काहीच नाही घ्यायचं, ती पण एक थेरपी आहे. त्यात आपण बॉडी डिटॉक्स करतो. किंवा आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहे, त्यातही बॉडी डिटॉक्स केली जाते. तर ब्लॅक हवाईयन सॉल्ट जे आहे, तर त्याच्यामध्ये कुठली क्वालिटी आहे, डिटॉक्स करण्याची. पण आता हे सगळे जे मीठ आहे हे कशा पद्धतीने वापरायचे, आपल्या लाईफ मधल्या कुठल्या प्रॉब्लेमसाठी त्याचा उपयोग कसा करायचा, आणि फक्त हे मीठ घेऊन चालणार आहे का, तर नाही. त्याचं वेगळं वेगळं कॉम्बिनेशन असणार आहे, त्याचं प्रमाण असणार आहे, आणि त्या प्रमाणासोबत वेगवेगळे हर्ब्स आणि ऑइल्स असणार आहेत. ओके. त्यानंतर आहे डेड सी सॉल्ट. आता डेड सी सॉल्ट जे आहे ते खूप जास्त प्रमाणात कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स मध्ये वापरलं जातं. Dead sea salt contains 10 times more minerals than normal sea salt. आपलं जे नॉर्मल खडे मीठ आहे ना, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये मिनरल्स किती आहेत, 10 टाइम एक्स्ट्रा आहेत, आणि खूप जास्त महाग. हे जर किरकोळ दुकानात तुम्ही हे घ्यायला गेलात ना, 50 ग्रॅम 100 ग्रॅम, तर याची प्राइसिंग तशी खूप जास्त असते, कारण त्याच्यामध्ये तेवढे जास्त मिनरल्स आहे. असे मिनरल्स जे आपली बॉडी स्वतः तयार होत नाही बॉडीमध्ये, ते आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. आणि आपण कुठून कसे घेतो ते माहितीये, टॅबलेट्स मधून, औषधींमधून है ना. वेगवेगळ्या प्रकारची औषधी, आपण आजारी पडतो आणि आपण डॉक्टरकडे जातो, आणि डॉक्टर आपल्याला वेगवेगळ्या टॅबलेट्स देतात किंवा सिरप, औषधी देतात, पातळ औषध, आणि त्यामधनं आपल्या शरीराला याची जी गरज असते ती भागवली जाते. तर इथे मी स्क्रीनवर तुम्हाला जे टाईप दाखवते तिथे असे वेगवेगळे मीठ आहेत, सॉल्ट आहेत, की ते सॉल्ट आपण जस्ट बाथमध्ये जरी वापरले किंवा बकेटमध्ये, टबमध्ये घेतले, त्याच्यात पाय बुडवले, तर हा सगळ्यात इझी आणि स्वस्त मार्ग आहे. जे आपण टॅबलेट्स घेतो, इंटेक करतो ना, त्याच्यापेक्षा हा स्वस्त आणि इझी मार्ग आहे. ठीक आहे. डेड सी सॉल्ट रेफर्स टू सॉल्ट and other minerals deposits extracted or taken from dead sea. Dead sea मधून हे आपल्याला मीठ मिळतं. खूप चांगली त्याच्यात क्लिन्झिंग प्रॉपर्टी आहे. कॉस्मॅटिक मध्ये जास्ती करून हे वापरलं जातं.
अजून कुठे वापरलं जातं, काय करतं हे, तर आपली जी स्किन आहे, डेड सी सॉल्ट मध्ये अजून एक ॲबिलिटी आहे, संधिवात जर कुणाला असेल, ओके, तर जर संधिवात असेल आणि या मिठाच्या पाण्याने आंघोळ केली किंवा त्यात पाय बुडवून बसलात, ॲर्थरायटिस जे आपण म्हणतो, तर त्यातनं लवकर रिलीफ मिळतो. असे मी खूप पेशंट बघितलेले आहेत संधिवातचे की वर्षानुवर्ष औषधी घेत आहेत, है ना, पण रिझल्ट मिळत नाही. पण आपण इथं फोकस करतो फक्त औषधी घेण्यामध्ये, आपण आपल्या माइंडसेटवर कधीच काम करत नाही. अशा खूप जुन्या हिलिंग मॉडॅलिटीज आहेत, जशी एक आहे सॉल्टची, एक आहे रेखीची, है ना. तर अशा ज्या हिलिंगच्या पद्धती आहेत त्याचा अवलंब आपण करत नाही आणि मग आपलं उभं आयुष्य कशात जातं, फक्त औषधी घ्या, इंजेक्शन घ्या, सलाईन घ्या, है ना. तर तसं करू नका. काही काही विषयांचं ज्ञान घेत चला आणि त्याचा अवलंब करत चला. अतिशय इझी आणि स्वस्त अशी ही मेथड आहे, पण मार्केटमध्ये याला आपल्याला पैसे का जास्त मिळतात. एक आता स्क्रीनवर आपण वाचलं, सुरुवातीची पहिली तुम्हाला स्लाइड मी दाखवली होती की आउट ऑफ इंडिया खूप देशांमध्ये, वेगवेगळ्या रिजनमध्ये, कल्चरमध्ये हे वापरलं जातं. आणि आउट ऑफ इंडिया ज्या गोष्टी वापरल्या जातात त्याला आपले इंडियन लोक खूप जास्त महत्त्व देतात. आणि एक क्लास असतो, अप्पर क्लास किंवा रिच क्लास किंवा वेल्दी क्लास, श्रीमंत लोकांचा जो वर्ग असतो ना, ती लोक हे खूप जास्त वापरतात असे प्रोडक्ट, है ना. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, इतर लोकांना अरे की हे ना श्रीमंतांचं आहे किंवा हे महागच मिळतं असं आहे. पण नाही, तुम्ही शिका ना, तुम्ही ते घरी बनवून बघा ना, खूप चीप रेटमध्ये ते तुम्ही बनवू शकतात घरात. पण घेणारा वर्ग कोण आहे, श्रीमंत वर्ग आहे. सो तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. आणि जर तुम्ही शिकलात आणि तुम्ही स्वतः जर वापरलं तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आणि जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मीडियम रेंजमध्ये, मीडियम किमतीमध्ये जरी हे तुम्ही विकलं तरी सुद्धा तुम्हाला फायदा तर होईल, पण तुमच्या आजूबाजूचे लोक जे आहेत त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला इन्कम, अर्थार्जन सुद्धा यातनं होणार आहे. ठीक आहे. तर आपली जी स्किन आहे ती नॅचरल फॉर्ममध्ये जी असते, तिचं प्युरिफिकेशन व्हावं, क्लिन्झिंग व्हावं, मॉइश्चर मेंटेन व्हावं, ग्लो असावा, है ना, स्पॉटलेस स्किन असावी, त्यासाठी डेड सी सॉल्ट वापरला जातो. अजून कुठे सांगितलं तुम्हाला, संधिवात असेल तर त्या ठिकाणी वापरला जातो. अजून स्किनचे जे डिसीज आहेत, सोयरासिस सारखे, इतर कुठलेही आहे, काही इन्फेक्शन असेल, है ना, तर त्या ठिकाणी सुद्धा डेड सी सॉल्ट हे वापरलं जातं. त्याच्यानंतर आहे हिमालयन पिंक सॉल्ट. कुठे वापरलं जातं हे, आपण बऱ्याचदा म्हणतो की उपवासामध्ये हे वापरायचे, उपवासाच्या दिवशी. असं का सांगतात डॉक्टर लोक किंवा आपले जुने लोक, तर याच्यामध्ये हिमालयन पिंक सॉल्टमध्ये 84 टाइप्सचे मिनरल्स आहेत. आणि उपवासाच्या दिवशी आपण एकच वेळ काहीतरी जेवत असतो, एक वेळ काहीच खात नसतो. सो ती लेवल आपली मेंटेन व्हावी, एनर्जी लेवल मेंटेन व्हावी, त्यामुळे हे सांगितलं जातं. कारण त्याच्यात 84 टाइप्सचे वेगवेगळे न्यूट्रियंट्स आणि मिनरल्स आहेत. पिंक कलरचं हे सॉल्ट आहे. खेवरा माइन ज्या आहेत पाकिस्तानमधल्या, तिथून हे मीठ आपल्याला मिळतं. नॅचरल हार्वेस्टिंग प्रोसेस अलाउज पिंक हिमालयन सॉल्ट टू पॉजेस मेनी अदर मिनरल्स अँड इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू मेंटेन बॉडीज पीएच लेव्हल. आपल्या बॉडीमधली जी पीएच लेवल आहे ती बॅलन्स करण्यासाठी, ती मेंटेन करण्यासाठी याची मदत होते. तर जे सेंधा नमक म्हटलं ना मी, ते हे आहे. आधी काय पाहिलं, काला नमक, ते आपण कुठे वापरतो, चाटमध्ये, है ना. चाट जर काही आपण खात असो किंवा फ्रुट्स असेल तर त्याची चव एन्हान्स करण्यासाठी, चटपट जे खाणं आहे तिथे ते आपण वापरतो. आणि हिमालयन पिंक सॉल्ट तुम्ही डे टू डे जो तुमचा स्वयंपाक आहे, जे पण काही फूड तुम्ही खात आहात, जेवण, तिथे जे आयोडाइज मीठ आपण वापरतो, शुद्ध नमक, टाटा नमक, ते पांढऱ्या रंगाचं असतं, है ना.
शुभ्र पांढरं, तर त्याच्या ऐवजी तुम्ही हे हिमालयन पिंक सॉल्ट तुमच्या जेवणात वापरू शकता. आणि हे आपण हे जे सॉल्ट तयार करतो तिथे सुद्धा घेतो. प्रत्येकाचं प्रमाण एक ठरलेलं असणार आहे की कुठलं मीठ किती प्रमाणात कसं घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सॉल्ट काय करतं, रिड्यूस सायन्स ऑफ एजिंग. म्हणजे काही लोकांना खूप लवकर इथे सुरकुत्या येतात है ना. सो ही जी साईन आहे सुरकुत्या येणं म्हणजे काय, म्हातार होणं, वृद्ध होणं, ते जे लक्षण आहे, तर अँटी एजिंग म्हणून हे आपल्यासाठी काम करतं. त्याच्यानंतर आपलं ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं काम करतं. शिवाय ऑकल्ट फील्डमध्ये जे आहे, हिलिंग मॉडॅलिटीजमध्ये जे काम करत आहे ते सुद्धा हिमालयन पिंक सॉल्टचा उपयोग करत असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे रॉक सॉल्ट, सेंधा नमक. हे पण तेच आहे की खाणीमधून हे मिळतंय. मिलियन ऑफ इयर्स ॲगो एन्शियंट ओशन्स इव्हॅपोरेटेड. आणि आजकाल आहे ना बघा, गाड्या मला इथे खूप दिसतात, आमच्या इथे खाली गाडीमध्ये मोठे मोठे ते पिंक कलरचे दगड घेऊन येतात है ना. तर काला नमक, सेंधा नमक, हिमालयन पिंक सॉल्ट हे सगळं आपण वापरत आहोत. पण ते का वापरायचं, कसं वापरायचं, कुठे वापरायचं, किती वापरायचं, हे अजून डिटेल्ड आपण कोर्समध्ये बघणार आहोत. हे लेस प्रोसेस असतं, याच्यामध्ये खूप जास्त मिनरल्स असतात. आणि जर ॲज इट इज रॉक फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये अर्थमधून, पृथ्वीच्या भूगर्भातून आलेल्या काही इम्प्युरिटीज पण असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे इप्सम सॉल्ट. आता इप्सम सॉल्ट जे आहे तर ते ॲक्च्युली सॉल्ट नाही, मीठ नाही, तर ते काय आहे, सोडियम क्लोराईड आहे. त्याला मॅग्नेशियम सल्फेट असं सुद्धा म्हणतात. हे एक केमिकल कंपाऊंड आहे, मॅग्नेशियम, सल्फर आणि ऑक्सिजनचं. ठीक आहे. हे पांढऱ्या रंगाचं दिसतं आणि त्याची चव जी आहे ती थोडीशी बीटर आणि अनपॅलेटेबल असते. असं थोडंसं रुचकर पण लागतं, थोडंसं कडवट पण लागतं. ठीक आहे. आणि आपल्या बॉडीमधला जो महत्वाचा मिनरल आहे, जे खनिज आहे आपल्या बॉडीमधलं, आपल्या शरीराला आवश्यक असलेलं, ते जे मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, ते इप्सममध्ये खूप चांगल्या प्रमाणात आहे. म्हणजे जर तुम्ही खनिजांसाठी म्हणजे मिनरल्ससाठी, मॅग्नेशियमसाठी, कॅल्शियमसाठी जर टॅबलेट्स घेत असाल तर त्या टॅबलेट्सच्या ऐवजी तुम्ही इप्सम सॉल्ट तुमच्या डे टू डे लाईफमध्ये हिलिंग पद्धतीने वापरू शकतात. आता त्या पद्धती कुठल्या आहेत आपण बघू. तर काय आहे, आपली इप्सम सॉल्ट काय करतो, तर ज्यांना स्ट्रेस लेवल खूप जास्त आहे, ज्यांना मसल्स पेन आहे, ज्यांचे मूड स्विंग्स होतात, ज्यांना झोप येत नाही, असे लोक काय करू शकतात, तर इप्सम सॉल्ट वापरू शकतात. ठीक आहे. सो प्रत्येक वेगवेगळे जे मिठांचे प्रकार आहेत त्याचा नक्की रोल काय आहे तो आपण बघतोय. तर वरचेवर माहीत असलेला आणि प्रत्येक जण वापरत असलेला क्लिनिंगसाठी किंवा नजर काढण्यासाठी सी सॉल्ट आपण वापरतो. त्याच्यानंतर ब्लॅक सॉल्ट काय आहे, तर सी सॉल्ट समुद्री मीठ आणि ॲक्टिवेटेड चारकोल आणि अजून काही हर्ब्स त्याचं हे मिश्रण आहे, जे आपण प्रोटेक्शनसाठी आणि निगेटिव्ह एनर्जी तिथून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी ते वापरतो. हिमालयन पिंक सॉल्ट कशासाठी वापरलं जातं, तर पुन्हा हिलिंगमध्ये ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत त्या बॅलन्स करण्यासाठी वापरलं जातं. फिजिकल, मेंटल, इमोशनल वेल बिईंगसाठी हे वापरलं जातं. इप्सम सॉल्ट कशासाठी वापरलं जातं, तर डीप रिलॅक्सेशन, स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी, रिलीज करण्यासाठी. आणि आपल्या शरीरात जी मॅग्नेशियमची मात्रा कमी झालेली असते, जी कॅल्शियमची मात्रा कमी झालेली असते, तर ती लेवल मेंटेन करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. आता काय आहे, तर आपण हे जे सॉल्ट आहे तर याचं पर्सनलायझेशन आणि कस्टमायझेशन या कोर्समध्ये शिकणार आहोत.
म्हणजे क्लायंटने आपल्याला फक्त सांगायचं आहे की त्यांना काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानुसार आपण हे सॉल्ट त्यांना कस्टमाइज करून देणार. कुठल्या प्रकारचं घ्यायचं, आता 9-10 प्रकार आहेत मिठांचे, त्यापैकी कुठलं घ्यायचं, किती घ्यायचं आणि कुठले हर्ब्स त्यामध्ये ऍड करायचे, त्याचं ब्लेंडिंग कसं करायचं, त्याचं प्रिझर्वेशन कसं करायचं, ते कुठल्या फॉर्ममध्ये वापरायचं, हे सगळं बघणार आहोत. जसं ज्वेलरीमध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स वापरले जातात है ना, त्यानंतर वेगवेगळ्या कॅन्डल्स वापरले जातात, वेगवेगळे कार्ड्स वापरले जातात, त्या पद्धतीने हे आपण वापरणार आहोत. ठीक आहे. सध्या काय होतंय, कोविडमुळे काय झालंय, सगळं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. तर ह्या ज्या बेसिक ज्या आपल्या गोष्टी होत्या, जे आपलं कल्चर होतं फार पूर्वीचं, ते नव्याने खूप जास्त आता लोकांपर्यंत पोहोचायला लागलेलं आहे कोविडच्या नंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे. आणि त्या सगळ्यामुळे काय होतंय, माइंडफुलनेस है ना, हिलिंग होतंय आपलं, आपण एनर्जी हिलिंगवर काम करायला लागलेले आहोत, हॉलिस्टिक हिलिंगवर काम करायला लागलेले आहोत आणि आपलं वेल बिंगवर आपण विचार करायला लागलेले आहोत. नाहीतर आधी काय होतं, काही दुखलं खुपलं सरळ उठलं, गेलं डॉक्टरकडे, घेतली पेन किलर, लावलं इंजेक्शन की झालं काम. पण आजकाल सध्या मेंटल इमोशनल वेलबिंगवर काम करणं हे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे वाढलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा या कोर्सला आलात तर इझिली तुम्ही या फील्डमध्ये ग्रो करू शकतात. खूप इझी आहे है ना. तर ग्रोइंग कन्झ्युमर्स इंटरेस्ट इन माइंडफुलनेस, होलिस्टिक हिलिंग, अल्टरनेटिव्ह थेरपीज है ना, वेगवेगळ्या थेरपीज आहेत. मुद्रा थेरपी आहे, रेकी आहे, लामा फेरा आहे, प्राणिक आहे, एंजल आहे, झिबू सिम्बॉल आहेत, भरपूर वेगवेगळ्या थेरपीज आज आपल्याला माहिती होत आहेत. आणि आजकाल लोकांचा इंटरेस्ट आहे हे सगळं जाणून घेण्यामध्ये, हे सगळं शिकण्यामध्ये, हे सगळं वापरण्यामध्ये, या हिलिंग मॉडॅलिटीजवर काम करायला आवडतंय. का आवडतंय, कोण सांगेल मला याचं रिझन काय आहे, की आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे सगळं का एवढं इझिली वाढलंय. आहे का कोणी, की सगळे व्हिडिओ बंद आहेत? एक तर आपण आपल्या घरातल्यांना वेळ व्यवस्थित देऊ शकतो आणि साईड बाय साईड आपला एक इन्कम सोर्स पण चालू होतो. ओके, अजून कोण सांगेल अजून, की सध्या हिलिंग ज्या वेगवेगळ्या मॉडॅलिटीज येत आहेत, तर ह्या लोकांना शिकून घ्यायला, त्यावर काम करायला का आवडत आहे? हॅलो. येस. ज्या हिलिंग मॉडॅलिटीज आहेत ना मॅडम, त्या खरंच खूप छान आहेत आणि त्यांचे रिझल्ट खूप छान आहे. मी स्वतः अनुभव घेते. असंच सर्वांचं झालंय आजकाल. जे घरात बसून आपल्याला कधीच माहिती नव्हतं त्या गोष्टी सर्व मोबाईल थ्रू शिकायला मिळतात आता घरात बसून. काही गोष्टींमध्ये विदाऊट मेडिसिन पण हे पडतं मॅडम, रिलॅक्सेशन होतं आपल्याला. दुखणी बरीचशी कमी होतात हिलिंगमुळे. व्हेरी गुड. सो ह्या सगळ्या हिलिंग मॉडॅलिटीज लोकांना सध्या का आवडत आहेत, कारण घरात बसून एका मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला याची माहिती मिळते. पहिली गोष्ट ही झाली. पण पुढे जाऊन ह्या हिलिंग मॉडॅलिटीज ह्या नव्याने आलेल्या नाहीयेत. एक लक्षात घ्या, हे नवीन काहीच नाहीये. यस, वर्क्स लाईक अ मॅजिक. ह्या मॅजिकली वर्क करतात. हे आपल्या हिंदू संस्कृतीतलं किंवा इतरही वेगवेगळे रिलिजन आपण बघितलं तर यातलं हे खूप जुनं एक कल्चर आहे, एक प्रथा आहे, एक परंपरा आहे, खूप प्राचीन आहे. आणि आपण जेवढं आता हुशार स्वतःला समजतो ना, हे आपण काहीच नाही आहोत. तर आपले शेकडो नाही हजारो वर्षापूर्वीचे जे पूर्वज होऊन गेले ते खूप जास्त हुशार होते. त्यांनी निसर्गाचा वापर केला, त्यांनी स्वतःच्या शरीराचा वापर केला आणि हिलिंग केलं, उपचार केलं. आणि ह्या कोरोनामुळे असे जे थोडेसे काहीच लोक होते बोटावर मोजण्यासारखे, जे ह्या मॉडॅलिटीमध्ये काम करत होते, पण ज्या वेळेला हे भयानक संकट आपल्या पृथ्वीवर आलं कोरोना नावाने, तर ही जी काही लोक होती तर त्यांना ग्लोबली हा प्लॅटफॉर्मच्या द्वारे, ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या द्वारे प्रत्येकापर्यंत पोहोचता आलं, म्हणून हे आपल्याला कळलं. नाहीतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म नव्हता.
बोटावर मोजण्या इतकी माणसं होती ज्यांना या हिलिंग बद्दल माहिती होतं, की स्वतःच्या शरीराचा वापर, स्वतःच्या मुद्रांचा वापर है ना, नैसर्गिक ज्या वस्तू आहेत, जे 5 तत्व आहेत त्यांचा वापर करून आपण औषधी शिवाय स्वतःला मेंटली, फिजिकली, इमोशनली रिलेशनशिपमध्ये वेल ठेवू शकतो हे कळलं. मग त्यांनी काय केलं, गरज होती सो ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे सगळ्यांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. आणि ज्यांनी ज्यांनी हे शिकून घेतलं, फक्त शिकून थांबले का, नाही, तर ज्यांनी ज्यांनी हे वापरलं तर त्यांना हे लक्षात आलं की इट्स अ मॅजिक. कुठेच काहीच जावं लागत नाहीये, पैसे खर्च करावे लागत नाहीये, आपण स्वतःला हील करू शकतोय. एकतर स्वतःची ऊर्जा ऍक्टिव्हेट करून किंवा नैसर्गिक ज्या वस्तू आहेत त्या वापरून. टॅबलेट, औषध, सलाईन करायची गरज पडत नाहीये. तर आता काजल ताईंनी सांगितलं, मला वाटतं त्यांचा फीडबॅक शेअर करायचा राहिला, त्यांचाही मला मेसेज आलेला आहे की त्यांनी अजून रेकीचा क्लास पुढची लेवल नाही केलेली आहे, मला वाटतं पहिली झालेली त्यांची, पण त्यांनी एंजलचा क्लास केला. आणि एंजलचा जो आपला खूप ॲडव्हान्स जो क्लास आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळंच घेतलंय, एंजल कार्ड्स घेतले, झिबू सिम्बॉल घेतले, ॲनिमल टोटम घेतलंय, त्याच्यानंतर बेसिक आणि ॲडव्हान्स एंजल घेतलंय. तर तिथे सगळं काय आहे, येस, हा क्लास पुढच्या आठवड्यात येईल, कॅन्डल हिलिंगचा नेक्स्ट वीक आहे. सो त्यांनी काय केलं काजल ताईंनी, की तो एंजलचा क्लास सिरियसली घेतला. बऱ्याच लेडीजने केलाय आपल्या मैत्रिणींनी, पण सगळ्यांनी तेवढा सिरियसली अभ्यास केला नाही. पण काजलताई ज्या आहेत त्या ज्वेलरी मेकिंग आहे, म्हणजे स्वतःची ओन ज्वेलरी त्या कस्टमाइज करतात क्लायंटच्या डिमांडनुसार. तर त्यांचा असा रिझल्ट आहे की एंजलिक हिलिंगमुळे त्यांची क्रिएटिव्हिटी खूप जास्त वाढलेली आहे, त्यांचे क्लायंट वाढलेले आहे, त्यांना त्यांचं माइंड खूप रिलॅक्स राहतंय, घरातलं वातावरण खूप पॉझिटिव्ह राहतंय. तर एंजलमध्ये एखादी वस्तू वापरली का त्यांनी, नाही, एक ती नॅचरल फॉर्ममध्ये एनर्जी आहे, तिला इन्व्होक केलेलं आहे. तसंच हे जे सगळे मीठ आहेत, हे सगळे नॅचरल फॉर्ममध्ये आहेत, हे वस्तू स्वरूपात आहेत. एंजल किंवा रेकी काय आहे, प्रकाशरूपी ऊर्जा आहे. किंवा जे एंजल किंवा रेकीचे सिम्बॉल आहेत ते काय आहेत, तर ते युनिव्हर्समध्ये गौतम बुद्ध असतील किंवा डॉक्टर मिका उसूई असतील, तर त्यांना मिळालेले, युनिव्हर्समधले मिळालेले काही ते पॅटर्न्स आहे, डिझाईन आहे, है ना. सो या हिलिंग मॉडॅलिटीज ज्या आहे त्या लोकांना का आवडत आहे, इझी टू यूज आहे. दुसरी गोष्ट, हायली इम्पॅक्टफुल आहे, म्हणजे डीप लेवलवर ती जी ऊर्जा आहे, कॉस्मिक ऊर्जा जी आहे, ज्याला आपण एंजल किंवा रेकी किंवा मीठ म्हणतो, सॉल्ट म्हणतो, तर ही ऊर्जा जी आहे तिच्यामध्ये हाय व्हायब्रेशन आहे. काय आहे, हाय फ्रिक्वेन्सी आहे. आणि ती ज्या वेळेला आपण आपल्या माइंडवर, बॉडीवर, सोलवर वापरतो त्यावेळेला डीप लेवलला जाऊन ती आपली सगळी निगेटिव्ह एनर्जी, ब्लॉकेजेस, ऑब्स्टॅकल्स ती काढून टाकते. आणि ती काढून टाकल्यामुळे आपल्याला खूप छान रिझल्ट्स मिळतात, है ना. सो इझी टू यूज आहे, फार पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. आणि बघा, हा कोर्स जर तुम्ही केलात तर स्वतःला तुम्ही नेक्स्ट लेवलला बघणार आहात, है ना. आता बघा, काजल ताईंने एंजलचा कोर्स केला, ॲडव्हान्स कोर्स केला. आता त्यांनी काही तो कोणाला शिकवला का, नाही, पण एंजलला ज्या वेळेला एंजल कार्ड रिडिंग स्वतःसाठी केलं, त्यातले सिम्बॉल स्वतःसाठी वापरले किंवा स्वतःसाठी एंजल इन्व्होक केले, तर त्यांचा जो बिझनेस होता तो खूप जास्त वाढला, पीस ऑफ माइंड मिळाला. तसंच ज्यांनी रेकीचा क्लास केला, तसंच आता जी लोक पुढे मिठाचा क्लास करतील, एकतर स्वतः वापरतील, स्वतःचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता स्पेसिफिक काय प्रॉब्लेम येते पण मी तुम्हाला सांगते, किंवा तुमचेच आहे, तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्याबरोबर हे प्रॉडक्ट तुम्ही रेडी करून हे सेल पण करू शकतात, याची डिमांड खूप जास्ती आहे. आणि हे तयार करणारे लोक कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहेत. आत्ता माझ्याकडे याच्या भरपूर ऑर्डर आहेत. काही मेसेजेस अजूनही पेंडिंग आहेत की ज्यांनी मला याची किंमत विचारलेली आहे, पण मी लाईव्ह सेशन, ऑफलाईन सेशनमध्ये होती, त्यांना अजून रिप्लाय दिला गेलेला नाहीये.
म्हणजे मी जेव्हापासून ह्या क्लासची पोस्ट टाकली ना आजच्या वेबिनारची, तर त्यांचं म्हणणं काय होतं की ठीक आहे वेबिनार आम्ही जॉईन करू, नाही करणार, कोर्स तर आम्हाला करायचा नाही, पण आम्हाला हे वापरायचं आहे प्रोडक्ट, तर तुम्ही आम्हाला बनवून द्या, आम्हाला फक्त किंमत सांगा, आम्ही घेतो आणि वापरतो. तर अशीही खूप लोक आहेत. पण प्रॉडक्ट वापरल्यामुळे काय होईल, दरवेळेला तुम्हाला 1000-1500ची ही बॉटल घ्यायची आहे, ही किती दिवस जाईल घरातल्या प्रत्येकाने जर बाथ सॉल्ट म्हणून वापरली तर, आणि पुन्हा तुम्हाला ती घेण्याची गरज पडणार आहे किंवा तुम्हाला ते घ्यावंसं वाटणारच आहे. सो प्रत्येक वेळेला तुम्ही पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकता कोर्सच्या माध्यमातून. ही इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि मॅजिकली तुमचे जे हेल्थ इश्यूज आहेत, जे रिलेशनशिप इश्यू आहेत, जे मनी इश्यू आहेत, ते सगळे सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे, तर असं सगळं आहे. बघूया पुढे काय आहे अजून पीपीटी मध्ये. हा, तर काय आहे यूज तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. सोक म्हणजे पाण्यात बुडवून, म्हणजे पाण्यामध्ये ते मीठ मिसळलं आणि त्यात जर तुम्ही त्या पाण्याने आंघोळ केली किंवा त्या पाण्यात तुम्ही पाय बुडवून बसलात, है ना, ते होऊ शकतं. घरामध्ये स्प्रिंकल आजकाल तुम्ही केलंय, मला सांगा तुमच्यापैकी किती जणांनी प्रामाणिकपणे सांगायचंय की घरामध्ये मीठ स्प्रिंकल करत आलेले आहेत. असे किती जण आहेत, किंवा घरामध्ये बाउलमध्ये मीठ ठेवत आलेले आहेत. मी करते मॅडम, फक्त स्प्रिंकल करत नाही. मी ओके पण मीठ बाउलमध्ये ठेवते. स्प्रिंकल नाही करत. ओके, आता मला सांगा तुम्ही जे बाउलमध्ये मीठ घरात ठेवता तर त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन तुम्हाला माहिती होतं का? कोणी हेच जरी की सांगितलं, हो माहितीये. ओके, काय रिझन आहे? घरातली निगेटिव्हिटी किंवा बाहेरून जो कोण येतो माणूस, तो जो आपलं घर बघितल्यानंतर कधी कधी नजर दोष लागतात, ते सगळं त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होऊन घर शांती राहतं. येस, आता त्याचे रिझल्ट तुम्हाला किती लेव्हलला जाणवलेत? 40 to 50. येस, तर 100% जर रिझल्ट बरोबर. तुम्हाला हवे असतील तर ते नक्की का वापरलं जातं, अशा कुठल्या गोष्टी त्याच्यात ऍड केल्या जातात की जो रिझल्ट आता तुम्हाला 40 to 50% आहे तो 100% पर्यंत जाईल. म्हणजे तुम्ही मीठ ठेवतायत बाउलमध्ये तसंच मीठ ठेवायचंय, पण त्याचे रिझल्ट आता एनहान्स होणार आहेत, 100% पर्यंत जाणार आहेत. कारण आजपर्यंत तुम्ही फक्त काय केलंय, मीठ ठेवलेलं आहे, पण सुरुवातीला त्या मिठाला क्लीन नाही केलंय, त्याला इंटेन्शन नाही दिलंय, त्याला चार्ज नाही केलंय, त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करायच्या होत्या त्या त्या प्रपोर्शन मध्ये त्या नाही केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आजपर्यंत मिळाले रिझल्ट पण किती मिळाले, 40 to 50% मिळाले, है ना. तर हे आहे स्प्रिंकल आहे, सोकिंग आहे, त्याच्यानंतर रिच्युअल्स मध्ये आपण वेगवेगळ्या वापरणार आहोत. ठीक आहे, अजून पुढे काय आहे. कोर्समध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर कोण इंटरेस्टेड आहे हे जाणून घेण्यासाठी की ऍक्च्युअल कोर्समध्ये काय काय असणार आहे, कुणाकुणाला जाणून घ्यायचं? 1 2 3 4 ओके, आहे 10+ आहेत. ठीक आहे, आपण बघूया की आता कोर्समध्ये ऍक्च्युअली मी काय पण. असणार आहे. येस, थँक्यू सो मच. इंट्रोडक्शन टू मॅजिक सॉल्ट. आता सॉल्ट आपल्याला माहिती आहे, आज सॉल्टचे नवीन वेगवेगळे प्रकार सुद्धा आपण बघितले की असे काय वेगवेगळे प्रकार आहेत सॉल्टचे, मिठाचे, है ना, टाइप्स आहेत. पण आता याला मॅजिक सॉल्ट कसं करायचं, ठीक आहे, त्याच्यासाठी काय लागणार आहे, त्याच्यानंतर याची पॉवर काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे. आता आपण याच्यात खूप जास्त डिटेलमध्ये हिस्ट्रीमध्ये नाही जाणार आहोत, पण थोडंसं, ठीक आहे, कारण आपल्याला ऍक्च्युली प्रॅक्टिकली काम करायचंय आणि आपल्या लाईफमध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला प्रॅक्टिकली ऍक्च्युली सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, सो आपण आता टाइप्स बघितलेत, युजेस बघितले, पण थोडंसं अजून पुढे जाणार आहोत ऍक्च्युअल कोर्स ज्या वेळेला सुरू होईल. बेनिफिट्स अँड पर्पज ऑफ युझिंग इंटेन्शन सॉल्ट. आता इंटेन्शन सॉल्ट कसं करायचं ते पण बघणार आणि त्याचा पर्पज काय, हेतू काय आहे, त्याचे फायदे काय आहेत. बरं, इंटेन्शन सॉल्ट झालं, आता रिच्युअल सॉल्ट काय असणार आहे ते बघणार आहोत. त्यानंतर त्याचे युजेस, हाऊ टू यूज,
आणि डिफरंट सेरेमनीजमध्ये कसं वापरायचं, डिफरंट प्रॉब्लेममध्ये कसं वापरायचं, त्याच्या टिप्स, बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर वर्किंग विथ रिच्युअल सॉल्ट्स. कशा कशासाठी आपण सॉल्ट बघणार आहोत. प्रोटेक्शन सॉल्ट, लव सॉल्ट, क्लिनिंग सॉल्ट, बिझनेस सक्सेस सॉल्ट, मनी सॉल्ट, हिलिंग सॉल्ट, ऑरा बूस्टर सॉल्ट. आतापर्यंत आपण फक्त खडेमिठाने ऑरा आपला बूस्ट करण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं बरं वाटत होतं, पण थोडंसं औषधी पण घ्याव्या लागत होत्या, है ना. येस. सायकिक अटॅक प्रोटेक्शन सॉल्ट, हेल्पिंग सॉल्ट, स्ट्रेस रिलीविंग सॉल्ट, फुल मून सॉल्ट, स्पिरिच्युअलिटी सॉल्ट, गुड लक सॉल्ट, होम प्रोटेक्शन सॉल्ट, प्रॉस्पेरिटी सॉल्ट, ब्लेसिंग सॉल्ट, प्युरिफिकेशन सॉल्ट आणि प्रॉस्पेरिटी सॉल्ट आणि अजून बरंच काही. फक्त सॉल्ट नाही तर ऍक्च्युअल रेमेडीज बघणार आहोत, है ना. आपल्याला रेमेडी खूप प्रिय आहे. काही शिकायला सांगू नका मॅडम, फक्त रेमेडी सांगा की काय करू म्हणजे हा प्रॉब्लेम माझा जाईल. कोण कोण आहे असं इथे? आता सध्या कमी असतील लोक, कारण आता तुम्ही बरेच लोक हिलिंग मॉडॅलिटी मध्ये ऑलरेडी आलेले आहात. सांगते, जो प्रॉस्पेरिटी सॉल्ट आहे, तर माझे मिस्टर एका ठिकाणी असेच गेलेले, त्यांचं जॉबचा प्रॉब्लेम झालेला म्हणून. तर तिथे ते एका मॅडमने त्यांना सांगितलं की मी तुमचे सगळे प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व्ह करेन, तुम्ही एक सॉल्ट वापरा. प्रॉस्पेरिटी सॉल्टचं नाव दिलं आणि किंमत सांगितली 8,000 रुपये. आणि लिटरली ती 100 ग्रॅमची का 150 ग्रॅमची बाटली होती. मी म्हटलं एवढं, म्हटलं राहू दे, म्हटलं आमच्या मॅडमकडनं शिकून घेते, राहून दे ते तिकडेच. यस, लोक घेतात. ते किंमत का सांगितली, त्यांची हिंमत का झाली ही किंमत सांगण्याची, कारण ते घेतात. देवी, तुम्ही रात्रीच्या क्लासमध्ये होतात. रात्री आपण काय बघितलं, पुअर कॅटेगरी टू वेल्दी कॅटेगरी. सो रिच अँड वेल्दी ह्या ज्या दोन कॅटेगरी आपण बघितल्या, तर हे रिच अँड वेल्दी लोक ह्या गोष्टींवर खूप विश्वास ठेवतात. ही लोक हे विकत घेतात. त्यांची 100 करोड ते 1000 करोडच्या त्यांच्या स्वतःच्या फॅक्टरीज, कंपनीज असतात आणि ती लोक हिलिंग मॉडॅलिटीजवर काम करतात. ती लोक यावर विश्वास ठेवतात, त्याचे रिझल्ट पण तसे येतात. आता जर तुम्ही युट्यूबला पाहिलं तर खूप ऍक्टर लोक आहेत, ऍक्ट्रेस लोक आहेत, जे शिवाय मोटिवेशनल स्पीकर जे आहेत खूप हाय लेवलवर, म्हणजे लाखांमध्ये त्यांची पब्लिक असते. ऑफलाईन फिजिकल ज्यांचे इव्हेंट होतात, लाखो लोक त्यांना ऐकायला येतात, फॉलो करतात. तर ही लोक हे सगळं वापरतात. प्रॉपर प्रोसेस मेथड जी आहे ती फॉलो करतात, इंटेन्शन देतात. आता जसं इथे कोणीतरी एक ताईंनी आता टाकलं की कॅन्डलचा कोर्स घ्या, कॅन्डल हिलिंग म्हणून आहे, त्याला स्पेल असं म्हणतात. तर नेक्स्ट वीक मध्ये आपला तो कोर्स आहे. तर तो पण इतका मॅजिकल आहे आणि मी सुद्धा हे सगळं वापरते आहे. आणि मला सांगायला आवडेल की म्हणजे मी जे ठरवलेलं होतं, काही हजारांमध्ये जे माझं इन्कम होतं, ते विदिन 15 डेज मी हे सगळं वापरते, आधीपासून वापरते, हे सगळं मला माहिती आहे. पण स्टेप बाय स्टेप माणूस जातो, स्वतःची क्लिनिंगही सुरू असते आणि पुढे प्रोसेसही सुरू असते. तर मी या 15 दिवसात जे टार्गेट दिलेलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त माझं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. 15 दिवसामध्ये 3 लाख 3.5 लाख प्लस इन्कम झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी वापरते आहे आणि मग हे तुम्हाला सांगते आहे, है ना. सो ह्या गोष्टी काम करतात. आता आपल्याच इथे मला वाटतं वनिताताई आहेत का स्क्रीनवर, तर काही महिन्यापूर्वी आपण एक कोर्स घेतला होता, धनवर्षा पोटली, है ना. सो वनिताताईंनी धनवर्षा पोटलीचा क्लासही केला, सगळं समजून घेतलं, सगळं फॉलो केलं, मटेरियल आणून ते बनवलं सुद्धा. पण एक रिस्पेक्ट त्यांनी मला दिला आणि काय म्हटलं की माझ्याकडे क्लायंट आहेत, मला वाटतं 5-6 पोटली त्यांनी माझ्याकडून घेतल्या आणि त्यांनी ती पुढे जी पोटली आहे ती एका क्लायंटला 5,000 अशी विकली आणि समोरच्याने ती घेतली सुद्धा. जी स्मॉल प्रकार शिकवले होते धनवर्षा पोटलीमध्ये, तर त्यांनी स्मॉल धनवर्षा पोटली त्यांच्या क्लायंटला सांगितली, ज्यांची स्वतःची फॅक्टरी आहे,
असे 5 क्लायंट त्यांचं त्या फार पूर्वी कुठे काम करत होत्या आणि असे लोक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत जे बॉस आहेत आणि ज्यांच्या स्वतःच्या कंपनीज आहेत, फॅक्टरीज आहेत, ते लोक ह्या गोष्टीला खूप मांडतात. तर त्यांनी हाँ हाँ इट्स ओके, मैं ट्रान्सफर कर देता हूँ, आप मुझे भेज दो, अशा पद्धतीने फोनवर ते त्यांच्याशी बोलले. 5,000 रुपयाला त्यांनी ते घेतले. सो आता देवी तुम्ही जे सांगितलं ना की 8,000 रुपये, तर आपल्या सोसायटीमध्ये आपल्या आजूबाजूला असा क्लास आहे, वेल्दी क्लास, रिच क्लास, की ह्या गोष्टींवर त्यांचा विश्वास आहे, त्यांना रिझल्ट मिळतात. आणि हे आपलं खूप पूर्वीचं सायन्स आहे. या गोष्टी का काम करतात, कशा करतात. पण आत्ता जे आपली मिडल क्लास जे लोक आहेत ना, तर याचा अभ्यास नसल्यामुळे, याचं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला ते असं वाटतं, अरे काय आहे हे, नुसतं मीठच तर आहे. आपण हा विचार करतो, आपण हे इंटेन्शन तिथे देतो, है ना. सो तुम्ही जर शिकलात तर पहिला एका क्लायंट कडून तुम्ही या कोर्सची फी वसूल करून घेऊ शकता. पण यस, कोर्सला ऍडमिशन केली, मला वेळच नाहीये लाईव्ह यायला, मग मी रेकॉर्डिंग बघते, पण रेकॉर्डिंग बघायचं मी विसरून गेले, नोट्स तर प्रिंट काढायला मला वेळच नाही मिळाला. आणि असं जर तुम्ही केलं ना, मग तुम्हाला काहीच नाही मिळणार. पण यस, तुम्ही लाईव्हला आलात, तुम्हाला नाही पॉसिबल, तुम्ही रेकॉर्डिंग बघा, नाही पॉसिबल, तुम्ही नोट्स वाचा आणि ते ऍक्च्युली बनवून बघा, ते वापरून बघा, त्यावेळेला तुम्हाला कळेल. मी आता काल परवाच्या सेशनमध्ये पण कोणाला तरी सांगितलं की मी वापरलं, मला तर खूप छान रिझल्ट मिळाले. आपल्याकडे 2-3 व्हिडिओ फीडबॅक आहे, ज्यांना ॲज अ गिफ्ट मी जो एनर्जी एक्सचेंज होता रेकीचा, त्यात मी ते पाठवलं होतं. मला ते फीडबॅक हवे होते. तर बऱ्याच जणांनी सांगितलं, काही जणांनी प्रत्यक्ष फोनवर सांगितलं, काहींनी व्हॉट्सअप मेसेज केलाय. आता जसं आपल्यापैकी बरेच लोक मला पूर्वी सांगत होते की निगेटिव्ह एनर्जी खूप आहे घरात, तर आपल्या ह्या सेशनमुळे किंवा रेकीमुळे बऱ्याच जणांची कमी झालेली आहे. पण माझ्या माहेरी सुद्धा अशी परिस्थिती आहे की घरात निगेटिव्ह एनर्जी त्यांना खूप जाणवते, कारण त्यांना ह्या सेशन्सला यायला, हे जाणून घ्यायला वेळ नाहीये. एक गोष्ट आहे त्यांचं प्रारब्ध, अजून त्या फेऱ्यातून ते बाहेर येऊ शकत नाहीये, है ना. सो मग मी काय केलं, काहीतरी यांना देऊया. सो मी त्यांना डिव्हाइन सोप दिला, माझ्या माहेरी डिव्हाइन सोप दिला आणि हे सॉल्ट दिलं आणि म्हटलं मी सांगते त्या पद्धतीने फक्त वापरा. तर मॅजिकली असं झालं की आई, भाऊ आणि वडील असे तिघे आहेत घरी. तर बऱ्यापैकी आता घरामध्ये शांतता आहे, खूप हे लेवलला. आणि अशा गोष्टींवर त्यांचा फारसा काही विश्वास नव्हता. हा, जप करतील, पारायण करतील, रोजची मंत्राची माळ आहे, 2 टाइम आरती आहे, देवबत्ता आहे, दिवा लावणं आहे, सगळं आहे. पण हे जे आपण करतो ना, क्रिस्टल किंवा हिलिंग नक्षत्र साबण आपण केले किंवा हे सॉल्ट आहे, तर याच्यावर फारसं माहितीच नाही ना त्यांना, तर विश्वास कसा ठेवतील, त्या विषयाचं ज्ञानच नाही. मग मी यामध्ये पडले, ग्रुपला ते बघतात, आपले मेसेज वाचतात आणि मग मी त्यांना म्हटलं एवढं तरी करा, निदान त्या पाण्याने आंघोळ तरी करा. तर मॅजिकली असं झालं की त्यांना खूप छान लेवलला फरक जाणवतोय. सो आईने 2-3 वेळेला माझ्याकडून ते 12-12 साबण बनवून मागून घेतले, नक्षत्र साबण आणि हे बाथ सॉल्ट. तर घरातला हा पण एक असा एक्सपिरियन्स आहे, माझा स्वतःचा आहे, इतर जे क्लायंट आहेत आपले त्यांचा आहे. सो हे वर्क करतं, ठीक आहे. तर प्रॉपर आपण त्याला क्लिनिंग प्रोसेस काय असणार आहे, इंटेन्शन काय असणार आहे आणि पुढे काय असणार आहे, मिक्सिंग, डूज अँड डोंट्स, हे सगळंच आपण बघणार आहोत, ठीक आहे. सो आपला जो बिझनेस आहे तो ग्रो करायचा असेल, क्लायंट्स अट्रॅक्ट करायचे असतील, विद्यार्थ्यांचा अभ्यासामध्ये फोकस वाढवायचा असेल. आता बघा काय परिस्थिती आहे, काल 2 असे फोन झाले की DMIT पण केलेला आहे, पण मुलं आता टीन मध्ये आहेत. अक्षरशः पालकांनी हा शब्द वापरला की त्यांना शिंग फुटलेले आहेत. DMIT मुळे त्यांना हे तर कळलंय की काय पर्सनॅलिटी आहे, कुठल्या स्ट्रेंथ आहे, त्या वापरल्या जात नाही म्हणून मुलं त्रास देतात. वीक झोन मध्ये त्यांना काम सुरू आहे त्यांचं म्हणून मुलं त्रास देतात. पण बॅक अन्सरिंग वाढलेलं आहे, उलट उत्तर देणं वाढलेलं आहे, अरेरावी वाढलेली आहे, अजिबात ऐकायचं नाही, शाळेला कॉलेजला जायला टाळाटाळ करायची, हे सगळं आहे, है ना. सो कितीही तुम्ही त्यांना मेमरी टेक्निक शिकवलेले आहेत, सगळं झालेलं आहे, पण समहाऊ ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत नाहीयेत. सो गुपचूप त्यांच्या पाण्यात हे मिक्स केलं
किंवा बऱ्याच वेगवेगळ्या, फक्त पाण्यात मिक्स करून आंघोळ करणं एवढंच नाहीये, अजून वेगवेगळ्या मेथड आहे हे मीठ वापरण्याच्या. ठीक आहे. सो ते जरी केलं तरी तुम्हाला असं बघायला मिळेल. आता बघा, माझ्याच मुलाची गोष्ट घ्या. माझी आणि त्याची पर्सनॅलिटी पूर्णपणे डिफरंट आहे. मी कर्मयोग मानते खूप जास्त, आणि आता हिलिंगचे खूप रिझल्ट आहे म्हणून हिलिंगही मानते, आणि म्हणून तुम्हाला सांगते. सो मी आधी स्वतःवर माइंड अँड हार्ट, विचार प्युअर करणे यावर फोकस करते, अभ्यास करत असते, एक्सपेरिमेंट करत असते. आणि जो माझा मुलगा आहे, मस्त बिनधास, एकदम खुश पर्सनॅलिटी आहे, लोड नाही घ्यायचा कुठल्या गोष्टीचा, सेल्फ स्टडी हा प्रकारच नाही. आणि आता त्याला वसंत पंचमीला जे ब्रासलेट मी चार्ज करून दिलेलं आहे, तर आठवणीने ते घालतो. मग आहे ना, मी रोज बघते, त्याच्याकडे बघते, घालतोय, आणि त्याचं काम झालं की रात्री झोपताना एंजलचं जे अल्टर आहे, एंजलचा देवारा, तिथे चार्ज करण्यासाठी पुन्हा ठेवून देतोय सॅलेनाईट प्लेटवर. बघते मी रोज त्याच्याकडे. एक दिवस म्हटलं याला विचारावं, याला काय वाटतंय. तर मग त्याने मला सांगितलं, परवा सकाळी शाळेत जाताना त्याला विचारलं, म्हटलं एवढ्या आठवणीने तू हे घालतो व्यवस्थित, वेळच्या वेळी त्याला चार्ज करतो, काय आहे हा प्रकार. तर म्हटला, मी ज्या दिवशी हे ब्रासलेट शाळेत घालून जातो ना, तर मला आहे ना असं छान रिलॅक्स वाटतं आणि अभ्यासामध्ये मन लागतं, मी एका जागेवर बसतो. आणि मी नाही घालून गेलं ना की मला तो सब्जेक्ट, त्या मॅडम सगळंच मला बोर होतं, आणि सारखं उठून जा, हालचाल कर, असं होतं है ना. सो हिलिंग ही जी गोष्ट आहे ना, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, हे काम करतात. तर तसं जे सॉल्टमध्ये पण आहे, तर मी रोज त्या दोघं मुलांना ते पण देते, पाण्यामध्ये सॉल्ट देते आणि त्याची आंघोळ. त्यानंतर वसंत पंचमीला जे तुम्हाला ऑइल सांगितलेलं होतं, स्टडी फोकस ऑइल शिकवलंय, कुणाला तरी कुठल्या कोर्सला शिकवलंय मला वाटतं ते. त्याच्यानंतर हा सरस्वती रेखीमध्ये शिकवलंय बघा. त्याच्यानंतर टिक्का, काय म्हणतात त्याला, गंध, तो थर्ड आयला लावायला, तो कसा तयार करायचा ते शिकवलं. तर ते पण लावलं ना, तर आता आहे ना, निदान ते घरी येऊन स्वतःचा अभ्यास तरी करतात ऍटलिस्ट होमवर. सो ह्या गोष्टी काम करतात. त्यांना क्लीन करणं, इंटेन्शन देणं, हिलिंग देऊन त्या वस्तू चार्ज करणं, तर हे होतं. नेमके कुठले इन्ग्रेडियंट्स किती प्रमाणात वापरायचे हे खूप मॅटर करतं. ठीक आहे. तर रेमेडीज फॉर लव्ह अँड रिलेशनशिप आहे. बुरी नजर, ब्लॅक मॅजिक काढून टाकायचं आहे, तर त्यासाठी रेमेडीज आहेत. त्यानंतर निगेटिव्हिटी फ्रॉम वॅलेट, ऑब्स्टॅकल्स जे आहे ते परमनंट काढून टाकायचे, रूट पासून काढून टाकायचे आपल्याला. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला छान काहीतरी बिझनेस सुरू करायचा आहे, पण टीम हवी असते, लेबर हवे असतात, हेल्पर हवे असतात, ते मिळत नाहीत. मिळाले तरी त्यांची आपली काहीतरी नाटकं, सोडून जायचं, सुट्टी घ्यायची, हे सगळं असतं. हा प्रॉब्लेम खूप लोकांना येतो बिझनेसमध्ये, है ना. किंवा घरात कामवाली बाई जरी आपली असेल, तर ऐन आपलं काम असेल त्या दिवशी सुट्टी मारणार. सण असतो त्या दिवशी आपल्यालाही घराची स्वच्छता करायची असते, आवरायचं असतं, आणि त्या दिवशी ते म्हणतात आमचाही सण आहे, आणि नेमकं त्या दिवशी ते सुट्टी मारतात, है ना. तर कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी, क्लायंट अट्रॅक्ट करण्यासाठी, मनी अट्रॅक्ट करण्यासाठी, है ना, नवीन घरामध्ये शिफ्ट करणं खूप मोठा टास्क असतो. नवीन घर कसं मिळेल, आजूबाजूची लोक कशी असतील, तिथलं वातावरण कसं असेल, है ना, आपल्या मुलांना खेळायला चांगले फ्रेंड्स, नेबर मिळतील की नाही, किंवा तिथे पाणी असेल की नाही, है ना, लिफ्ट असेल की नाही, बरेच प्रश्न असतात. त्या जागेत आमचं सामान, ती वास्तू आम्हाला कशी असेल, हे आहे. त्याच्यानंतर आहे आपल्या लाईफच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आहे बजेट फ्रेंडली सॉल्ट रेमेडीज असणार आहेत. काही लोक असतील, जसं आता तुम्ही सांगितलं की त्यांनी आम्हाला सॉल्ट सांगितलं, पण 8,000 रुपये सांगितले. आधीच तर मनी प्रॉब्लेम आहे, प्रॉस्परिटी, मनी अट्रॅक्ट करायचं आहे, आणि आता 8,000 रुपये त्यांना कसं देणार त्या सॉल्टसाठी, है ना. सो बजेट फ्रेंडली सॉल्ट, की कॉमन पीपल, कोणीही ज्याने अजून सॉल्ट वापरलंच नाही, ज्याला हे सॉल्ट काय ते माहितीच नाहीये, तर सुरुवातीला त्यांना बजेट फ्रेंडली असं आपल्याला काय देता येईल ते सुद्धा इथे असणार आहे. टिप्स अँड बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर वर्किंग विथ इंटेन्शन सॉल्ट इन ॲडव्हान्स रिच्युअल अँड सेरेमनीज, डूज अँड डोंट्स. आता सॉल्ट करायचं म्हटलं
की त्याचं जे प्रिझर्वेशन आहे ते खूप महत्वाचं आहे. आता बघा, हे काचेच्या बरणीत मी ठेवलंय, पण हेच जर प्लास्टिकच्या बरणीत ठेवलं तर त्याचा कलर चेंज होतो. ती प्लास्टिकची बरणी अशी दाबले जाते, किंवा जर त्याला प्लास्टिक पाऊचमध्ये भरलं तर ते असं फुगतं, है ना. हब्स जे आहे ते काळवंटात. तर बऱ्याच गोष्टी आहे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्या गोष्टी असणार आहे. लाईव्ह डेमो तुम्हाला इथे प्रॅक्टिकल करून दाखवलं जाणार आहे की कसं ऍक्च्युली मिक्सचर करायचं असतं. ठीक आहे. आता स्टार्टिंग बिझनेस. ठीक आहे. सो तुम्हाला तुमचा व्हाय शोधायचा आहे की तुम्हाला या बिझनेसमध्ये यायचं आहे का. तुम्हाला हा कोर्स शिकवून स्वतःसाठी आणि इतरांसाठी ॲज अ सर्व्हिस म्हणून हा बिझनेस सुरू करायचा आहे का. का करायचं आहे, काय तुम्हाला मिळणार आहे, तुमचं सोल सॅटिस्फॅक्शन काय असणार आहे. ज्या वेळेला तुम्ही हे सॉल्ट कुणाला तरी देणार, त्यांच्याकडून पैसे घेणार एनर्जी एक्सचेंज, तर तुम्हाला कुठलं समाधान मिळणार आहे. तुम्ही खरंच मनापासून प्रयत्न करणार आहात का समोरच्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी या सॉल्टच्या माध्यमातून, है ना. सो तुम्हाला तुमचा व्हाय क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर बघा, फ्रीमध्ये कितीतरी बॅचेस अबॅकसच्या घेतल्या, पुढे काय, काही नाही. त्यांचाही टाइमपास झाला, माझाही टाइमपास झाला. रेकीच्या कितीतरी फ्री बॅचेस घेतल्या, आले गेले, एखाद दिवशी यायचं क्लासला, एखाद दिवशी नाही यायचं, चाललंय आपलं, काय मॅडम रिकामे आहेत, त्यांना काय दुसरं काम नाही, फ्रीमध्ये सेशन घेत आहेत. हा ॲटिट्यूड ठेवला आणि आहे तिथेच आहे. अजूनही मेसेज आणि फोन करून विचारतात की आम्ही इन्कम सोर्स कसा तयार करू. कारण काय, व्हाय क्लिअर नाहीये. अबॅकसचा क्लास केला तेव्हा, रेकीचा क्लास केला तेव्हा, की मी हे का शिकते, मी का लाईव्ह सेशनला यांना माझा वेळ देते. व्हाय क्लिअर नाही. पण तेच जर फी देऊन शिकल्या असत्या ना, तर काल बघा ॲट अ टाइम 7 नवीन ऍडमिशन 3,000 रुपये प्रमाणे अबॅकसच्या त्यांना मिळाल्या, कारण त्या फी देऊन शिकल्या. रेकीचा क्लास फी देऊन केला तर त्यांना रोजच्या हिलिंगच्या केसेस येत आहेत, आणि जो बिझनेस आहे तो पण वाढलाय. म्हणजे रेकीद्वारे हिलिंग करायचं डोक्यातच नव्हतं, फक्त सेल्फ ग्रोथ डोक्यात होती, तरी ते पण झालंय. तिथे बिझनेस सुरू झालाय. क्रिस्टलही लोक मागतात, अशा रेमेडीज मागतात, आणि जे ओरिजिनल जॉब होता, बिझनेस होता, तिथे वाढ झालेली. का, कारण क्लास जॉईन करताना त्यांचा व्हाय क्लिअर होता की आपल्याला हे का करायचंय. तर हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि जी लोक अशी असतात ना की सिरियसली करत नाही, मग ते काय म्हणतात, जाऊ दे, काही काम करत नाही ती मेथड, काय वर्क करत नाही, काय रिझल्ट मिळत नाही, आणि असंच ते ऍप डाउनलोड करून ठेवलंय ते तसंच पडलंय, है ना. तर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचे की आज तारखेला खरंच तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या आजूबाजूच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, तर ते तुम्हाला खरंच तिथनं बाहेर यायचंय का. पद्धती तर खूप आहे. वैदिक मंत्रसिद्धीचा कोर्स घेतला मागच्या आठवड्यात, इतके सुंदर सुंदर आणि पॉवरफुल मंत्र आहेत. असे मंत्र आहेत की एक एक मंत्राचा उच्चार केला की तुमच्या त्या बॉडी पार्टवर हिट होतंय, त्या चक्रावर हिट होतंय, व्हायब्रेशन तयार होत आहे, आणि त्यातनं तुमचं ते हिलिंग होतंय. रिलेशनशिपचं असेल, मेंटल इमोशनल स्वतःचं असेल, हेल्थ बद्दल असेल स्वतःचं, ते होतंय. पण ते केलं पाहिजे, है ना. त्याच्यानंतर तुम्ही ब्रँडिंग कसं करणार तुमच्या बिझनेसचं, नेमिंग लेबलिंग कसं करणार, पॅकेजिंग कसं करणार. तुमचं हे जे रॉ मटेरियल आहे, हे जे वेगवेगळे मीठ आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे हर्ब्स तुम्हाला ऍड करायचे, वेगवेगळे इसेन्शियल ऑइल्स ऍड करायचे, ते तुम्हाला कुठून मिळतील, त्याचं प्राइसिंग कसं असेल, कॅल्क्युलेशन कसं असेल, तुमचा प्रॉफिट तुम्हाला कसा काढायचा. त्याच्यानंतर तुम्हाला सेलिंग प्लॅटफॉर्म काय असतील हे लॉन्च करायचंय तुम्हाला, त्याच्या काय काय आयडियाज आहेत, सोशल मीडिया कम्युनिटी कसं वापरायचं आहे हे तुम्हाला इथे सांगितलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, तर इंटेन्शन सॉल्ट काय असतं आणि रिच्युअल सॉल्ट काय असतं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. त्याचा पर्पज काय आहे, हेतू काय आहे इंटेन्शन सॉल्ट तयार करण्याचा किंवा रिच्युअल सॉल्ट करण्याचा. एनर्जी लेवल दोघांचा काय फरक आहे, एनर्जी लेवलमध्ये त्याची प्रिपरेशन मेथडमध्ये काय फरक आहे, त्याचा यूज कुठल्या पद्धतीने करायचा आहे, हे सगळं असणार आहे. इसेन्शियल ऑइल काय असतात, काय करतात ते.
आपली एनर्जी लेव्हल कशी वाढवतात त्या मिठाची, जे सॉल्ट तुम्ही चूज करणार आहात त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी, त्याची एनर्जी लेव्हल अजून एन्हान्स करायची आहे आणि रिझल्ट हवा आहे, तर त्यावेळेला कुठलं असं इसेन्शियल ऑइल आहे ते वापरायचं आहे. त्या इसेन्शियल ऑइलची प्रॉपर्टी काय आहे, गुणधर्म काय आहेत हे असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलंय लोटस इसेन्शियल ऑइल कशासाठी वापरलं जातं, त्याचं काय आहे सिग्निफिकन्स. त्यानंतर फ्रँकिन्सिस इसेन्शियल ऑइलचं सिग्निफिकन्स काय आहे, ते कुठे वापरलं जातं, कुठल्या प्रकारच्या हिलिंग रेमेडीजमध्ये वापरलं जातं. तर इसेन्शियल ऑइल आणि फ्रॅग्रन्स ऑइल याच्यात काय फरक असतो. मोर एक्सपेन्सिव्ह असतं इसेन्शियल ऑइल, फ्रॅग्रन्स ऑइल जरा स्वस्त असतं. मग इसेन्शियल ऑइल का महाग असतं, का ते वापरल्यामुळे त्या कॅन्डलचा, त्या मिठाचा, त्या एखादं ऑइल असेल त्याचा, अत्तर असेल त्याचा, का ते रिझल्ट आपल्याला देतात. ठीक आहे. आता तुम्हाला या कोर्स सोबत काही बोनस मिळणार आहे. त्या बोनसमध्ये तुम्हाला काही स्पेसिफिक असे झिगू सिम्बॉल मिळणार आहेत. जसं तुम्ही काही जण रेकी केलेले बरेच जण आहेत इथे, तर रेकीचे सिम्बॉल आहेत, तसे झिगूचे सिम्बॉल आहेत. तर कुठले सिम्बॉल कुठे कसे वापरायचे. त्यानंतर सिगिल्स काय असतात, तर सिगिल सुद्धा तुम्ही एनर्जाइज ती वस्तू करायची, जसं आपण चोपुरे टाकून एनर्जाइज करतो, झिगूचा सिम्बॉल टाकून एनर्जाइज करतो, तसं सिगिल वापरून सुद्धा एनर्जाइज कसं करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला वेंडरचे डिटेल्स दिले जातील, सगळं गायडन्स असेल, लाईव्ह क्लास असेल. लाईव्ह क्लासचं तुम्हाला संपूर्ण रेकॉर्डिंग मिळणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येक लाईव्ह सेशनचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपला सपोर्ट मिळणार आहे. व्हॉट्सअप ग्रुप आपला ओपन असतो. फोन कॉलला तुम्हाला सपोर्ट असतो. त्यानंतर नोट्स मिळणार आहेत. ठीक आहे. सेशनमध्ये तुमचे प्रश्न उत्तर, डाऊट्स क्लिअर होणार आहेत. अशा सगळ्या गोष्टी इथे आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सो आपला हा जो कोर्स आहे तो आपण सुरू करत आहोत. हा किती दिवसांचा असणार आहे, तर 5 ते 7 दिवस, म्हणजे साधारण 1.5 ते 2 तास जर घेतला आपण, तर 5 दिवसात आपलं मे बी होईल. पण जर एकच तास घेतलं तर 7 ते 8 दिवस आपल्याला लागतील. डिपेंड्स तुम्ही किती शेअरिंग करताय, तुम्ही किती डाऊट्स विचारतात, किती प्रश्न विचारतात, आपण एकमेकांशी काय कम्युनिकेट करतोय, मग त्यावर वेळ वाढवू शकतो. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा काय आहे, दरवेळेला मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे जेवढं आहे, मला मनापासून तुम्हाला जेवढं द्यायचंय पूर्ण ते देऊन होईपर्यंत मी सेशन घेत असते. हे तुम्हाला आता माहिती, बरेच जण इथे जुने आहेत है ना. सो 5 ते 7 दिवस तुम्ही काउंट करू शकतात. तर आत्ता असं आहे की आजचा मला वाटतं गुरुवार आहे ना. यस, उद्या परवा रक्षाबंधन आहे, सॅटर्डे संडे आहे. सो आपण नको सुरू करूया. ठीक आहे. म्हणूनच मी आजचं जे आहे शिव रेकी ते पण पोस्टपोन केलं, कारण अनेकांचं म्हणणं होतं की करायचं आहे पण लगेच नाही होणार शक्य, लगेच उद्या. तर ते पुढे जात होतं जरा, म्हणून मी शिवरेकीचं काल टाकलं होतं. पण समाऊ आजही मला एक DMIT आलेलं आहे, त्याच्यामुळे आज नाही होणार. रविवारपर्यंत आपण सगळे बिझी आहोत. जर तुम्ही माहेरी रक्षाबंधनसाठी गावी जात असाल तर 11-12 तारीख कशीही होईल है ना. रविवारी जरी तिथून निघालात सोमवारी घरी येईपर्यंत, तर आपण असं करूया, 13 तारखेला हा कोर्स आपण सुरू करत आहोत. ठीक आहे. 13 तारखेला आपण सुरू केल्याच्या नंतर आपली एक सुट्टी होईल 15 ऑगस्टची. ठीक आहे. 15 ऑगस्टची आपली एक सुट्टी झाल्याच्या नंतर शनिवार रविवार येतोय पुन्हा. ठीक आहे. तर शनिवार रविवार मोस्टली इथे पूर्ण दिवस ऑफलाईन आपली क्लास असतात, तर शनिवार रविवार ऑनलाईन सेशन आपलं नसतं. मग 13 आणि 14 हे 2 दिवस आपलं सेशन होईल. देन 18, 19, 20, 21 जसं असेल तसं पुढे. ठीक आहे. तर ह्या आपल्या डेट्स असणार आहेत. ऑगस्ट महिना. मॅम 22 पासून मी पूर्ण गावी जाणार आहे. म्हणजे तोपर्यंत होऊन जाईल आपलं. होईल ना, कारण म्हणजे 5 ते 7 दिवसाचं आहे ना आपलं. सो ते तोपर्यंत होऊन जाईल. 13, 14, 18, 19, 20, 21. ठीक आहे. आणि जरी एखाद दुसरा दिवस तुमचा मिस झाला तरी लाईफ टाईम रेकॉर्डिंग ऍक्सेस आपला आहेच है ना. काय होतं माहिती का,
आता माझं स्वतःचं बघा, मी पण बऱ्याच गोष्टी शिकते. जर 1 महिन्याचा ॲक्सेस दिला किंवा वर्षभराचा दिला, तर बरेच मल्टिपल टास्क आपण करत असतो. बरंच वेगवेगळं शिकत असतो. घरातल्या जबाबदाऱ्या असतात, है ना? मग एखाद्याला असं होतं, की महिना 2 महिने वेळ नाही मिळत आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे म्हणून शिकून घेऊ. मला थोडासा वेळ मिळेल त्यावेळेला मी बघेल आणि करेल. अशा इंटेन्शनने खूप लोकं जॉइन करतात. म्हणून मी लाईफटाईम ॲक्सेस देते. कारण आपल्याकडे वर्किंग वुमन्स खूप आहेत, म्हणजे ज्या ऍक्च्युली बाहेर ऑफिसला जाऊन काम करतात. असा क्राऊड आपल्याकडे खूप आहे. मग त्यांना नाही जमत आणि मनापासून शिकण्याची इच्छा आहे म्हणून मी लाईफटाईम ॲक्सेस देते. नाहीतर काय होतं, असं लोक आहेत, नाही नाही 1 मंथ ॲक्सेस आहे, मग तुम्हाला नाराज करायला मला नाही आवडत. मग एखाद दुसरं सेशन मिस झालं तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता कोण इंटरेस्टेड आहे एनर्जी एक्सचेंज ऐकून घेण्यासाठी? ओके. सो आपण असं ठरवलेलं आहे की मार्केटमध्ये डिमांड खूप आहे आणि रॉ मटेरियलमध्ये तुम्हाला फारसे पैसे नाही खर्च करावे लागत, पण यस, तुम्ही त्याला हिलिंग करणार आहात. सो तुमची पॉवर, तुमची एनर्जी तुम्ही वापरणार आहात आणि त्याच्यामुळे ते प्रॉडक्ट बाहेर खूप जास्त महाग विकलं जातं आणि ते प्रॉडक्ट घेणारा क्राऊड आपल्या आजूबाजूला आहे. सो तुम्ही एक बरणी जरी हे विकलं तरी तुमचे पैसे वसूल होणार आहेत. तर मला थोडंसं तुमच्याकडून आज ऐकायला आवडेल की काय असावी रेंज या कोर्सची. थोडंसं तुमच्याकडून येऊ द्या की साधारण काय रेंजमध्ये हा कोर्स असावा. माझं तर आपलं फिक्स आहे, मी तेवढ्या ह्याच्यात देणार आहे. एनर्जी एक्सचेंज खूप कमी नाही, खूप जास्ती नाही, है ना? पण साधारण तुम्हाला काय वाटतंय योग्य ते सांगा. थँक्यू सो मच. अजून? ओके, बरं, ठीक आहे, चलो. तर आपण असं ठरवलेलं आहे 4,200 रुपये एनर्जी एक्सचेंज असणार आहे. ओके, 4,200 रुपये एनर्जी एक्सचेंजमध्ये तुम्हाला भरपूर प्रकार इथे शिकवले जाणार आहेत. बेसिक पण एक असणार आहे, तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला फार काही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. ठीक आहे, बेसिक 2-3 प्रकार, म्हणजे खूप एवढे प्रकार नाही घ्यावे लागत. जे आपण 9 प्रकार बघितलेत ना, तर एक आहे कोशर सॉल्ट, ते तर नॉनव्हेज प्रिझर्वेशनसाठी आहे, तर ते नाही आपल्याला घ्यायचंय. तर खूप कमी आहेत. तर म्हणजे 500 रुपये खूप झाले. तुम्हाला जर हे तयार करून बघायचं असेल ना, खूप झाले 500 रुपये. त्याच्यात तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही 5 ते 10,000 रुपयापर्यंत ते सेल करू शकता. ठीक आहे. सो पहिल्या 15 ऍडमिशनसाठी, ठीक आहे, पहिल्या 15 ऍडमिशनसाठी एनर्जी एक्सचेंज असणार आहे 4,200 आणि त्याच्यानंतर एनर्जी एक्सचेंज असणार आहे 5,100. ठीक आहे. सो तुम्ही 15 जण एनरोल करू शकतात. आता वेळ काय असेल तर शक्यतो ही 11 वाजेचीच असेल. ठीक आहे, 11 वाजेला आपण हा कोर्स घेणार आहोत. 13 ऑगस्ट बुधवार पासून पुढे 5 ते 7 सेशन आपले होतील. जास्ती वेळ जर आपण इथे बसलो तर 5 सेशन होतील आणि एकच तास बसलो तर 7 ते 8 सेशन होतील. ठीक आहे, क्लिअर आहे? तर माझा जो नंबर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात, तर मी पोस्टमध्ये पण टाकते की सिलेबस काय आहे पुन्हा एकदा, तर तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे, आता कोणाला काही प्रश्न आहेत का? काही असतील, म्हणजे आजच्या टॉपिक बद्दल असेल किंवा कशाबद्दल, एनर्जी एक्सचेंज बद्दल असेल, तर काही तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ अवेलेबल असतील का? आतापर्यंत 4-5 वेळेला मी तेच सांगितलं की लाईफ टाईम व्हिडिओ रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. ओके, येस. प्रसन्नताई, येऊ का जेवायला? असं सगळं बघून आहे ना भूक लागली. आज सकाळपासून नाश्ताच नाही मिळाला, जेवण पण नाही मिळालं. काहीतरी छान चालू आहे वाटतं आज, स्पेशल मेनू आहे वाटतं आज. पण थँक्यू सो मच की तुम्ही काम करत असताना सुद्धा एवढं व्हिडिओ सुरू ठेवून व्यवस्थित मला ऐकून घेतलं, लक्ष देऊन. सो खरंच थँक्यू सो मच. ठीक आहे, जर आता कोणाचे प्रश्न नसतील तर आपण थांबूया. जर कोणालाही काहीही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवर किंवा फोनवर विचारू शकतात. पण होतं काय तुम्हाला सांगते,
आत्ता ही मीटिंग बंद केली की इथे अजून एक क्लायंट आहे, सेशन आहे आपलं 5 ते 7 तासाचं. मग आता तुम्ही मला फोनवर जे प्रश्न किंवा मेसेजमध्ये जे विचारतात ना, ते अजून कुणाला तरी पडतात. मग तुम्ही जर ऑन स्क्रीन विचारले ना, तर प्रत्येकाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं, शंका निरसन होऊन जातं. एनर्जी एक्सचेंज बद्दल जरी तुम्हाला काही म्हणणं तुमचं असेल तर तरी सुद्धा ते तुम्ही मला विचारू शकता. तर तुम्हाला 13 तारखेपर्यंत मुदत आहे. 13 तारखेला 11 वाजेला आपला कोर्स सुरू होणार आहे. तर फार फार तुम्ही 12 तारखेपर्यंत एनर्जी एक्सचेंज शेअर करू शकता. केला की स्क्रीनशॉट द्या, म्हणजे तुम्हाला ग्रुपमध्ये मी आठवणीने ऍड करेन. ओके. आणि ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर तिथे सगळ्या पुढच्या सूचना तुम्हाला मिळतील. ओके. येस. ताई खास येऊन बसल्या गॅस बंद करून. थँक्यू. नाही, मला एक विचारायचं होतं की समजा ते बिझनेस चालू केला आणि काही अडचणी आल्या तर ते गायडन्स मिळेल ना? त्याच्यासाठी पण सॉल्ट आहे, हिलिंग आहे, है ना. सो पहिले हा थॉट कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, की मी बिझनेस चालू केल्यावर मला अडचणी येणार आहे. हीच तर सुरुवात आहे आपल्या आयुष्यात ऑब्स्टॅकल आणि अडचणी येण्याची. कारण आपण हे रेकीला डिक्लेअर करतोय युनिव्हर्सला की येऊ शकतात अडचणी मला. व्हाय? ऑफकोर्स मी आहे. प्रत्येक कोर्समध्ये तुमच्या कुठलाही म्हणजे मेसेज आला ना ग्रुपला, भरपूर ग्रुप आहे, पेड कोर्सेस घेतलेले भरपूर जणांनी, तर तिथे मी लगेच रिप्लाय देत असते, है ना. सो हा सपोर्ट आहे तुम्हाला. फोनवर पण आहे, व्हॉट्सअपला पण आहे. आणि पहिली गोष्ट, असे थॉट येऊ देऊ नका. येस. आता आहे ना, त्या व्हायब्रेशन मध्ये राहा. कुठल्या? समोर स्क्रीनवर देवी आहेत, त्यांनी काय सांगितलंय की 100 ग्रॅम प्रॉस्पर्टीचं सॉल्ट मार्केटमध्ये 8,000 रुपयाला विक्री होत आहे. का होतंय? कारण लोक घेत आहेत. नाहीतर विकलं असतं का त्यांनी 8,000ला? तर त्या व्हायब्रेशन मध्ये स्वतःला घेऊन जा. येस. तो जरी 4,200चा कोर्स केला, एक क्लायंट मिळालं तरी काय होणार आहे? फी वसूल होऊन पुन्हा 4,000 रुपये शिल्लक पडणार आहे. आणि तुम्ही जर फी पे करणार असाल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. आधी क्लिअर करते प्रत्येक बॅचला. तुमचं जर इंटेन्शन असेल की मी ह्या मॅडमला फी पे केलेली आहे, तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुम्हाला फी पे करताना मनात हा थॉट ठेवायचा आहे की मी इन्व्हेस्टमेंट करते. सो तुम्हाला मल्टी मिलेनियर टाइम्स याचे रिटर्न्स मिळतील पहिल्या आठवड्यातच. मॅम, मला एक विचारायचं होतं की आता मगाशी आपण एक बोललो ना, एक सॉल्ट जो सोरायसिस सारखे आजार वगैरे पण बरे करतो, संधिवातासारखं. तर मग आता सपोज कोणाची स्किन एकदम सोरायसिसमुळे काळी काळी झाली असेल तर ते पण क्लिअर होतं का? येस, आहेत, भरपूर गोष्टी आहेत इथे. बघा, आपण नाही, मी एक काम करते, हे सगळा सिलेबस ना टाईप करून ग्रुपला टाकते. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येक कोर्समध्ये काय आहे, प्रत्येक प्रॉब्लेमवर रेमेडीज आहेत. म्हणजे तुम्ही मंत्रांचाही क्लास बघितला, त्याच्या आधी नक्षत्र सोपचा बघितला, अजून कुठलं झालंय, धनवर्ष पोटलीचं आहे. तर आपल्या प्रत्येक कोर्समध्ये ना प्रत्येक प्रकारच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे. आता बघा, एवढ्या वेगवेगळ्या क्लासेस पुढे घेऊन येण्याची तुमच्या समोर काय गरज आहे, है ना. तर कुणाला तरी काय रेझोनेट होतंय. एखादी आपली मैत्रीण आहे, तिला ना साबणाचा क्लास आवडतो. एखादी मैत्रीण आहे, तिला कॅन्डलचा आवडतो. एखादी मैत्रीण आहे, तिला सॉल्टचा आवडतो. मग ते तेवढं एकच घेतात आणि ते पुढे सर्व्हिस देतात, त्या माध्यमातून हिलिंग करतात आपल्या आजूबाजूच्या लोकांचं. आता काही लोक जे हिलर म्हणूनच काम करतात, मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्याकडे कोणता क्लायंट हिलिंग मागेल आणि कशा पद्धतीने, तो म्हणेल नाही नाही, मी काय ते कॅन्डल लावून त्याच्या समोर बसून हिलिंग नाही करून घेणार, माझं मला काही वेळ नाही. मग बाबा तू काय कर, पाण्यात ते मीठ टाक आणि आंघोळ कर, बाकी काही करू नको. नाही नाही, मीठ टाकल्याने असं काही होतं का? पण त्यांचा पुराणावर विश्वास आहे, मंत्रावर विश्वास आहे. मग त्यांना तुम्ही एक मंत्र देऊन टाका. म्हणजे हे सगळे वेगळे वेगळे कोर्स कुणासाठी आहेत? की ज्यांना एकतर शिकण्याची आवड आहे, ज्ञानयोग, स्वतःला डेव्हलप जर करायचंय तर खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट,
पहिलं झालं ज्यांना शिकण्याची आवड आहे. दुसरी गोष्ट की ज्यांना अवेअरनेस हवाय आपल्या आजूबाजूला आपल्या निसर्गात काय काय आहे, ते का आहे ते जाणून घ्यायचंय म्हणून करतात. काही लोक बस माझ्या फॅमिलीला ह्या वेगवेगळ्या माध्यमातून मी हील केलं, मला दवाखान्यात जाण्याची गरज नाही ना, मला कोर्टाची पायरी चढण्याची गरज आहे, इतकं मी स्वतःला आणि फॅमिलीला हील केलेलं आहे, सो ते शिकतात. दुसरं एक आहे की ज्यांना ह्या फील्डमध्येच पुढे जायचंय हिलिंगच्या, मग कोणाला ही हिलिंग मॉडॅलिटी आवडते, कोणी क्लायंट आहे त्याला ती आवडते, है ना. सो स्वतःला समृद्ध करायचंय की क्लायंट कुठलाही येऊ दे, कसाही येऊ दे, त्याला मी हील करणार. मग ते मे बी काउन्सिलिंग असेल 1 to 1, मे बी ते ग्रुप क्लासेस असतील, मे बी ते एखादी वस्तू क्रिस्टल वापरणं असेल किंवा कॅन्डल वापरणं असेल किंवा साबण वापरणं असेल, है ना. तर हे सगळं आहे. तर आता स्क्रीनवर जर काही नवीन मेंबर्स असतील पहिल्यांदा आपल्या या प्लॅटफॉर्मवर आणि नक्षत्र साबण जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर त्याची एनर्जी एक्सचेंज आहे 3,300 रुपये आणि तो क्लास आपला झालेला आहे. आता सध्या लाईव्ह बॅच त्याची लवकर येणार नाही, तर तुम्ही तिथून तो क्लास घेऊ शकतात आपल्या ऍपमधून. तर तिथे पीडीएफ नोट्स आहे विथ डाऊट्स क्लिअरिंग, तिथे प्रत्येक सेशन आहे. शिवाय तुम्ही तो क्लास घेतला की मला एकदा सांगा किंवा मला ऍपमध्ये नोटिफिकेशन येतं की तुम्ही तो क्लास घेतलाय, सो तुम्हाला मी याच्यात ऍड करू शकते व्हॉट्सअप ग्रुपला. मग तुम्ही तिथेही प्रश्न विचारू शकतात. आणि ज्यांनी आपला तो क्लास केलाय ना नक्षत्र सोप, तर त्यांचा साबणाचा खूप छान बिझनेस सुरू झालेला आहे. मनी अट्रॅक्शनचा साबण 1,500 रुपयाला विक्री होतोय. कसा वापरायचा आहे? जस्ट ऑफिसला जाताना किंवा तुमची दुकान असेल, तुमचं गोडाऊन असेल, त्या साबणाने हँडवॉश करून जायचंय आणि मॅजिकली असं त्यांना दिवसभरात जाणवतंय की नाही आम्हाला आज छान रिझल्ट मिळाले. तर काही स्पेसिफिक मुहूर्त आहे, नक्षत्र आहे आणि मंत्र आहे, तर त्या नक्षत्रालाच तो साबण तयार केला जातो, तेच इसेन्शियल ऑइल त्यात टाकलं जातं आणि तोच मंत्र तिथे वापरला जातो, त्या मंत्राने तो सिद्ध केला जातो. तर असे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आहे. ओके, सो असं सगळं आहे. तर तुम्ही कनेक्ट होऊ शकतात माझ्यासोबत. थँक्यू सो मच मला इतका वेळ तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल. तर कुणाला प्रश्न आहेत आत्ता की आपण थांबूया? येस, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स.